रोज नवी वाटे आणि रोज नवा थाट रे, रोज नवी वाटे आणि रोज नवा थाट रे. ताप नको डोक्याला मस्ती करू स्टार्ट रे, ताप नको डोक्याला मस्ती करू स्टार्ट रे. भेटल का कोणी कुठ देईल का साथ रे, भेटल का कोणी कुठ देईल का साथ रे. प्रेमाच्या गाडीच रुतल कुठे साक रे, रुतल कुठे साक रे. मार 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 धक्का मार 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 धक्का मार 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 धक्का मार 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 धक्का मार 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 धक्का मार धक्का मार 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 धक्का मार 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 जोर लगा के धक्का मार 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 धक्का मार 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 धक्का मार 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 धक्का मार. स्टेपनी, आयुष्यात प्रत्येकाला ह्याची गरज लागतेच. हाय, हाय, लिफ्ट मिळेल? यारी रोड. यारी है ईमान मेरा. बसा बसा. थँक्यू. ओ शिट, काय मी झालं? माझी पर्स घरीच विसरले हो. डोंट वरी, वॉलेट घ्या. हाऊ स्वीट ऑफ यू. थँक्यू. तुमचे केस सॉलिड आहे तो. थँक्यू. कपड्यांवरनं कळतंय तुमचं ड्रेसिंग सेन्स पण सॉलिड आहे. थँक्यू सो मच. माझा बॉयफ्रेंड पण हेच म्हणतो मला. चला उतरा तुम्ही. हं? उतरा. 11 नंबरची बस पकडा, घरी जा. मला इकडे जायचं. हाऊ रूड. 300 होते. ते कधी भेटलो तर. वर सुद्धा भेटू नका. अहो किती सांगते लग्न कर, तयारच होत नाही. काय करू? हा आला, थांबा बोलते त्याच्याशी. बरं झालं आलास आनंद. मला तुझ्याशी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हे बघा आत्या, आता आल्या लग्नाचा विषय काढू नको. अरे आता तर कुठे मी माझ्या तरुणपणाच्या पहिल्या पायरीवर आहे. पहिल्या मालक पाणी. शेवटच्या पायरीवर आहेस. अरे अगं बाजू ग, तुझ्या बरोबरीच्या मुलांची लग्न झाली, एव्हाना त्यांना 2-2 मुलं सुद्धा झाली. त्यात माझा काय दोष आहे? तू ना अचराटपणा करू नकोस. अरे दादा वहिनींनंतर मीच ना तुझी काळजी घेणार. मलाही माझं घरदार आहे रे. तू लवकर लग्न कर म्हणजे मी माझ्या घरी जायला मोकळी. हे बा आत्या, काय लग्न केलं ना तर बायको सुरुवातीला फार गोड गोड बोलते, हा नंतर लाटण्याने मारते. हं? अरे बाबांनी एवढी प्रॉपर्टी केली आहे, म्हणाले जा एन्जॉय कर. आणि लग्न वगैरे आपल्याला करायचं नाहीये. बायको तर नकोच नको. हा एखादी स्टेपनी ठेवेल. देवा 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 देवा. अरे तुला लाज कशी वाटत नाही हे सगळं बोलताना? अरे तुझ्या आईबाबांना काय वाटत असेल हे सगळं ऐकून? माझी न खात्री आहे तो काय तोंड्या जग्गूच तुला हे सगळं शिकवतोय. थांब मी ना बघ. हे आत्या, हं? बरं झालं आठवण केलीस. काय त्या जग्गूलाच फोन लावायचंय मला. आनंद एक्सक्यूज मी. आनंद अरे देवा. हा हॅलो. हा काय काय करते मुलगी? ओ आमचा मुलगा काही करत नाही. या बरं याला कांजीवरम टारकुलम वांगमरम सापडम इडली कुठे चटणी कुठे. अरे चॉप, तू पण चोप मी पण चोप. रॉंग नंबर आहे. Call the babes. क्लोज क्लोज क्लोज. हा थोडं थोडं. व्हेरी गुड. हे जग्गू. अरे माझा मित्र अँडी. अरे बाजूला हो ना. What a pleasant surprise. After so long, how are you doing, man? म्हणजे मराठीत कसा आहेस? अरे एकदम सॉलिड आहे. तू कसा आहेस? एकदम टकाटक. का रे खूप दिवस दिसला नाहीस. लग्न बिग्न नाही केलंस ना? काय भावा, मी आणि लग्न. शाबास. चल बसून बोलू.
Excuse me, what drink do you like to have, darling? अस्त्र कास्त्र बोत्रेस त्या दोघी बसत्रेस ना तू बाहेरच्या अस्त्रेस हिचे अस्त्रच आहे ना इकडे हा. मी काय बोलतोय ते ध्यानात ठेवायचं ज्या दिवशी तू लग्न करशील त्या दिवशी तुझ्या हातात हा मोबाईल नाही भाजीपाल्याची थैली असेल आणि या सुंदरशा केसामध्ये जेल नाही खोबऱ्याचं तेल असेल आणि हे जे टी शर्ट आहे ना ह्या टी शर्टच्या ठिकाणी काय असेल माहितीये का बनियान यू अंडरस्टँड या या व्हेरी नाईस तर जवान ह्याच्यासाठी सावधान आज रात्री काय करतोयस आज सकाळपासून काय करत नाही रात्री काय करणार आहे तू सांग शाबास काही न करणं म्हणजे ह्याच्यात सुद्धा खूप काही आहे आज रात्री पार्टी ठेवली आहे इन जगू स्टाईल सो लेट्स सेलिब्रेट पार्टी इन जगू स्टाईल Cheers. हे बघ मित्रा शायनिंग सदाबहार शानदार जगूज पार्टी Kiski party. आपलीच पार्टी आहे Sean the Rockstar की party. तू तर फार मोठा फेकूचंद निघालास रे एक्सक्यूज मी कॅन यू प्लीज एन्जॉय युअर ड्रिंक अरे अँडी बस ना अरे माझा पार्टनर आहे हा ह्याला असं बोललेलं आवडतं शॉन पटेल फ्रॉम USA शॉन पटेल अरे ऍक्च्युली शांताराम पटेल नाव आहे ना पण ते शांताराम स्टायलिश नाही वाटत ना मग शांतारामला काढला आणि शॉनला टाकल्यासारखं वाटतो की नाही बघ Jagu, you don't try to act smart with me. I don't like it. Enjoy the party. काय सॉलिड ऍटमॉस्फिअर आहे यार मुली पण सॉलिड आहेत मग या सगळ्या त्या शॉनने मागवल्यात ए शॉन बीनच्या भपक्यावर जाऊ नको हा. आपण अरेंज केलंय सगळं वाटेल ते पिऊन जा. तू एन्जॉय कर रे हा एन्जॉय कर म्हणतोयस खरं पण नंतर ते मी टू मध्ये अडकणार नाही ना मी टू अरे घाबरतोस कशाला जग्गूच्या स्टाफ मधल्या सेन्सेशनल डान्सर आहेत त्या. मला येतील ना शिकवायला काम हा? टीना कटरीना अरे लगेच चियर्स मा. चियर्स हॅलो लवंगी मिरची आहे कडक तिखट एकदम झकास हां दुधी पण आहे हां ऐक हलवा मस्त बनेल एकदम टेस्टी असं वाटत तुला मुलीची छेड काढतोस आई बहीण नाही का तुला चांगलाच धडा शिकवते तुला हा असं ऐकायचं नाही या मवाली मुलांचं मारायचं दोन धरून मूर्ख ऐकत बसलात ना तर अजून छेड काढत बसतील तुमची अगं कामिनी तू कधी लग्न करणार आहेस मावशी तू कधी लग्न केलं होतंस अगं आता पिकलं पान कधी गळून पडेल याचा काही नेम आहे का माझे 50 गेलेत नि 5 उरलेत तू सांग बघू आधी तुझं माझं सोड मग माझंही सोड नसत्या चौकशा नको करूस अरे काय मुलगी आहे आईवरच गेले अगदी मिस्टर रॉबर्ट नाही 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 मिस्टर रॉबर्ट मी तुम्हाला सगळं समजावतो तुम्ही एक काम करा संध्याकाळी ऑफिसला तिथून आपण जाऊ कुठेतरी देन आय विल टेल यू द होल थिंग टू यू ओके ओके संध्याकाळी भेटूया आपण ओके थँक्यू बाय काय घ्या हा हे काय अख्खा ऑफिसचं जेवण दिलंस मला काय विनोद करताय काय काय चाललंय काय चुपचाप संध्याकाळी ऑफिस मधून घरी यायला पाहिजे मित्रांसोबत पत्ते कुटत बसण्याची काही एक गरज नाहीये अहो घराकडे लक्ष द्या हो अहो मुलगी घोड नवरी होत चाललेली आहे तिच्या लग्नाचं काही बघणार आहात की नाही का ह्या कानानं ऐकता आणि त्या कानानं सोडून देताय का अहो तिच्या लग्नाचं काहीतरी बघा तिला किती दिवस अशी घरात बसवून ठेवणार आहात हं? आता मुलगा तर गेलाच आहे हातातून आता मुलगी सुद्धा जाईल आई मी तुला किती वेळा सांगितलंय मला जोपर्यंत तुझ्या नवऱ्यासारखा मुलगा मिळत नाही मी लग्न करणार नाही वाह वाह हँडसमच आहे ना जणू नाही मी टाटा बाय बाय करायला हात वर केला होता एवढंच हो का मग निघा आता कामिनी तू मला सांगशील का जरा लग्नाचं काय ठरवलेस तू कधी करणार आहेस लग्न आई मला काळा गोरा उंच बुटका कसाही नवरा चालेल फक्त मी उठ म्हंटल की त्याने उठलं पाहिजे आणि मी बस म्हंटल की बसलं पाहिजे वा वा वा
मग आपण असं करूया, आपण देवाला सांगूया, तो मुलांची लाईन लावेल, लाईन. हे बघ, त्याला सांगायची काही गरज नाहीये. मला एक असा टीव्ही शोधायचा आहे ज्याच्यावर फक्त मला हव्या त्या सिरियल्स लागतात. हवं तेव्हा ऑन आणि हवं तेव्हा ऑफ. च्या मायला या मायकलच्या गाडी पुन्हा बंद पडली. जशी सायकलची स्टेपनी बदलतो ना तसं मायकलला बदलून टाकलं पाहिजे. मायकल! अरे ए मायकल, बघ तुझं रेग्युलर नेहमीचे कस्टमर आले बघ. त्याचं काहीतरी कर. कालच दिली होती ना रेल गाडी पण परत आला धक्का मारत. एक काम कर, या गाडीतलं कार्बोरेटर काढून त्या गाडीत लाव. ओनर याच्या अगोदर चल. मायकल! काय झालं साहेब, काय झालं? तू जेवढा मोठा शो ऑफ करतोस ना तेवढा मोठा मेकॅनिक नाहीयेस तू. ओ साहेब, असं बोलू नका. या छोट्या पाण्याने मोठमोठ्या गाड्या खोलतो मी. तुला फक्त खोलता येतं रे, नीट फिट करता येत नाही ना. ते जाऊ द्या साहेब, हा. तुम्ही कशाला धक्का देत आलात? मला कॉल करायचा ना, मी आलो असतो धक्का द्यायला गाडीला. आता परत जर माझ्या गाडीला धक्का द्यावा लागला ना तर तुझ्या अशा जागी धक्का देईन, धक्का देण्याच्या लायकीचा राहणार नाहीस तू. ए पिंट्या, ए काय करतोयस? गाडीच्या खाली जॅक लाव, साहेबांची वाट लावशील. चल. डन. यार माझी स्टडी कंप्लीट नाही झाली आहे. मला जाम टेन्शन आलंय. हो, माझीही तयारी नाही झाली आहे. हो ना. पांडू तो निकाल. चेन काढ. संपला तू आता. पोलीस स्टेशनला घेऊन जा ना, मी आलोच. आपण पोलिसात जाऊया. चेन गेली तर परत मिळेल, पण अब्रू गेली तर नाही मिळणार. थँक्यू आता तुम्ही पण हातपाय चालवायला शिका. थँक्यू थँक्यू सो मच. माझी चेन मिळाली. 2-4 फटके दे आणि नंतर पोलीस स्टेशनला घेऊन जा त्यांना. काय रे, मारामारी करून आलास वाटतं परत? अरे ही बाहेरची समाजसेवा पुरे कर आता. बहिणीच्या लग्नाचं वय झालंय. अरे ऐकतोयस ना? हा, ना तिचं लग्न करून देत ना स्वतः लग्न करत. नुसती मारामारी मारामारी, गुंडगिरी. हे बघ आई, आजकालच्या मुलांचं काही ठीक नाही. 1 नंबरचे रिकामटेकडे आहेत, फक्त मुलींना फसवतात. जरा सांभाळून विचारपूस करून सर्व काही करावं लागतं. कुणाच्याही गळ्यात बांधून मोकळा नाही व्हायचं. अरे पण तिच्यासाठी स्थळ नको का बघायला आपल्याला? काय ग? हो ना, बरोबर आहे. आता काय, तिच्यासाठी एखादा अंकलच बघावं लागेल. आंटीच्या वयाची झाली आहे ती. अरे अरे काय बोलतोयस तू? बहीण आहे ना तुझी? अरे देवा, तू कधी आलास आणि हा काय रे अवतार करून घेतलायस? अगं मारामारी करून आलाय तो. खरंच? मला का नाही सांगितलंस? मी पण आले असते ना, 2-4 ठोकून दिले असते मी. 2-4 ठोकून दिले असते मी. अगं घोड नवरी होत चालली आहेस तू. काय त्याच्या बरोबर मारामारीच्या गोष्टी करतेस तू? कोण मुलगा कोण देणार तुला? कसं लग्न होणार तुझं? काय ग, हो की नाही ग? हो ना, आजकालची मुलं अशी करायला लागली तर सर्व संपलंच म्हणायचं. मावशी, हे बघ आई, तू तिच्या लग्नाची काळजी नको करूस. मी मुलगा बघतोच आहे, पण कुणी मला आवडलं पाहिजे ना. भाऊ, मनाच्या घरी राडा झालाय. काय? ए, थांब थांब, ए, मी पण तू कुठे चाललीस? तू बस इकडे. चालली आपली त्याच्या मागे. हा, कोण आहे ही साक्षी? हा, अरे तुझ्याशी नेहमी नेहमी बोलता. चल बघू. फोनवर पण आपलं सारखं साक्षी साक्षी चालू असतं. तुझ्याशी लग्न करून चुकी केली मी. मला नाही जायचं तुझ्यासोबत. नुसतं उभं राहून भांडण पहा तुम्ही. भांडण सोडू नका. कशाला केलं
अरे त्या दोघा नवरा बायकोंच्या भांडणात कोण जाणार? अरे बाबा माझ्या ऑफिस मधली मुलगी आहे ती. ए मनिया, काय झालं रे? काय झालं? चाकू दे, ठेव तिकडे. ओ भाऊ मी तुम्हाला सांगतो तुम्ही मध्ये पडू नका. काय मध्ये येऊ नको रे. तू तुझं लग्न स्वतःच केला होता का? पंडित ताई वडील कोणी आले नव्हते का? सगळं कठीण केलेलं नुसते 2 दिवस छान राहिले. आता दिवस रात्र संशय घराच्या बाहेर जाणं कठीण केलंय ने. संशय करू नको तर काय करू? भाऊ तुम्ही ह्याचा मोबाईल चेक करा. सारखं आपलं साक्षी चालू असतं. आता कितीदा सांगू ती माझ्या ऑफिसची मुलगी आहे. ए तू वाजवलंय रे, वाजवलंय. कोण आहे साक्षी? कशाला करतोय सगळं? व्यवस्थित आहे ना आता? लग्न झालं, सर्व काय झालं, आता मुलं पण होतील. ते कशाला कुत्र्या मांजरासारखा वाढताय रे तुम्ही? माझ्याकडून नाही होणार हा संसार. घटस्फोट देतो ए! तिला. बायला किती वेळा समजावलं तरी समजत नाही का? मला पण राहायचं तुमच्या बरोबर. पश्चाताप होतो मला. ए काय रे तुमचा आहे नाटक, तुम्ही पण ताई. हे बघत आहे, लग्न झाल्यानंतर संशय नाही करायचा. नवरा बायको म्हणजे कसे ट्रेन आणि पटरी, चिटकून चालायचं एकमेकाला. कशाला संशय? जॉब करतो तो बाहेर, 10 लोकांना भेटतो. बाहेर जॉब नाही करणार तर काय करणार? घरात बसणार? बाहेर बोलावंच लागणार. जर तुम्ही जॉब करा आणि त्याने संशय घेतला तर काय करणार? एक कोण आहे रे तुझी साक्षी? कोण आहे रे? भाऊ माझ्या ऑफिसची मुलगी आहे ती. बहीण मानतो मी तिला. कितीदा सांगू हिला पण विश्वास नाही करत. हे इकडे, कशाला संशय? बाईन मानतो तो तिला. मी काय म्हणतोय लक्ष द्या. दोघांनी घरात जा आणि एकमेकांना आय लव्ह यू बोला. आणि आता जर भांडण केला ना तर मी नाही, पोलीस येतील. कसा वाटेल जर पोलीस आले तर? चला जा, बोला आय लव्ह यू एकमेकांना. चला. तुम्हीच आहात का त्या? तुमचं लग्न झालंय? तुम्ही माझ्याशी लग्न कराल? 1 मिनिट हा. 2 घेऊया. अरे बापरे, मिस मॅच झाल्यासारखं वाटतंय. चिकू, अरे तू सांगितल्याप्रमाणे आलोय डेटवर, पण काय करू काही सुचत नाही रे. अरे तुला किती वेळा शिकवायचं? गाण्यापासून सुरुवात कर, गाण्यापासून. अरे हिला पाहून तर सॅड सॉंग्स निघतात यार. अरे पण तुला कुठे तिच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे? ओके. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है. गोल्डन वर्ड्स आर नॉट रिपीटेड. 100 रुपये घ्या आणि ऑटो पकडून घरी जा. अरे काय जग्गू, तुला माझी टेस्ट माहिती आहे ना. अरे माहितीये रे. अरे पण तू गाणं गायलंस की नाही? गाणं. अरे तिला बघून गाणं पण बेसूर झालं. हे बघ, समोर सुंदर मुलगी असते तर रोमॅन्टिक गाता आलं असतं. अँडी, अरे तुला जे पाहिजे ना तर तुला गाण्यांची पुस्तकं चाळावी लागतील. चाळत राहा, चाळत. छायला. तेच पेस तक्रार ना, झोपले की नाटक करते. मनीष, तुम्हीच ना? माझ्या ताईच्या स्थळासाठी बोलणं झाला होता आपलं. हो. बसा बसा बसा. नाईस टू मीट यू. सेम. अच्छा, तुमचं शिक्षण किती झालंय? पोस्ट ग्रॅज्युएट. अच्छा. आणि काम काय करता तुम्ही? माझं किराण्याचं दुकान आहे मार्केटमध्ये. हा कोण? आणि याचं केस असं कसं आहे? माझा दोस्त आहे. बघितलं नाही का कधीच? मार्केटमध्ये हेच आहे सध्या. फॅशन म्हणतात त्याला, फॅशन. मला नको हेच तर. ऐका, असं झाला तर झाला ताईचा लग्न. आणि तुझ्या डोक्याची आग विजाव जरा. तुमचं नाव? सतीश जाधव. सांगितलं होतं ना. ओके 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 ओके. अच्छा, तुमचं शिक्षण किती झालंय? B.Com. चिकन चिल्ली, मटर पनीर, वांग्याचं भरीत, काय मागवायचं तर मागव रे. आपल्या होणाऱ्या सासऱ्याचे हॉटेल आहे, सवायला काय. अच्छा, बिझनेस काय करता तुम्ही? मी कॉल सेंटर मध्ये काम करतो. डार्लिंग, कॉल, मेसेज, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, पार्टी वाटी, टोटल पैसा वेस्ट. जे पाहिजे ते डायरेक्ट देशील तर बोल. असं म्हणताच पोट्टी पुरी पटली ना बाबा, पुरी फ्लॅट. रात्री काय झालं रे? कुठे राहता? आईच्या गावात. अशी एक कानाखाली दिली ना ऑटोवाल्याला, खालीच पडला साला. आपल्याला कट मारून गेला होता. भाऊ जरा हळू आवाजात बोलाल का? हाँ? ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. तू चाहता है मैं तेरे यहाँ कुत्ता बनकर रहूं? तू कहे तो भौंकूं, तू कहे तो काटूं. डराकर लोगों को वो जीता है जिसकी हड्डियों में पानी भरा होता है कातिया. और मर्द बनने का इतना ही शौक है ना
तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दे कात्या। ए, तेरी मौत सोचनी पड़ेगी, सोचनी पड़ेगी, सोचो। ए थांब, जातो कुठे तुझ्या आईला थांब. अच्छा भाऊ मी काय अरे म्हणतो? बापरे, हे स्थळ नको आपल्याला. भाऊ एवढा डेंजर आहे, त्याची बहीण केवढी डेंजर असणार. उठ चल काय नेक इतकी थर्ड क्लास मुलं आहेत ना आजकालची. यांना ना कोणाचा आदर करतायत ना कोणाशी कसं बोलायचं हे कळत नाही. साल्या लोकांना हे बोललं तर ओय बोलतात. ओय बोलतात. यांना उलट लटकावून यांच्या फसल्या तोडाव्या लागतील खपाखप. ये एवढा धिंगाणा नको रे आपल्याला. हे जग्गू उद्या तर नीट पाठवा नाही तर आज सर. अहो बाई काय अहो बघून चाला ना जरा. काय सांगू बाबा तुला हा. सॉरी मला दिसत नाही रे चांगलं. ओ. आता वय झालंय माझं. Sorry, sorry, sorry. हा, कुठे हे जायचंय? बघ हे सामान. हे बघ ही बॅग. पोरं गेले भटकायला आता काय करू मग आता मलाच करायला जाऊ पाहिजे द्या ना. मी धरतो बॅग. द्या आणा ती पिशवी येते द्या. हे बघ अशी पण लोक आहेत या जगात. देव भलो कर रे बाबा तुझं. हा, हो. एक मिनिट जा, सांभाळून. हा, बाय. मी आलोच. सर 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 काय एक काय मिनिट. काय काम आहे? काय नाही मी तुम्हाला मदत करताना बघितलं त्या म्हाताऱ्या बाईची. हा काय करणार बघा ना काय आजकालची पोरं आहे तो. हा संध्याकाळ झाली रात्र झाली की जातात डिस्कोला पबला. मग असं घरातल्या वयस्कर लोकांना काम करावं लागतं. खरंच आहे. तुमचं लग्न झालंय का? काय सगळ्यांना माझ्या लग्नाचीच पडली आहे. अरे करेन लग्न काय घाई आहे एवढी. बरोबर आहे. तुम्ही कुठे राहता? मी 143 वर्सोवा. काय समजलं नाही. बंगला नंबर 143 वर्सोवा. अच्छा मी यारी रोडला राहतो. माझं नाव देवा आहे. बरं. लवकरच आपली भेट होईल. हा ठीक आहे. खरोखर गुणी वाटतोय बाई बघू, मुलगा. बघू, ए. हा, हा, एकदम खरंय, छान खरंय. आहे. अहो, अगदी बघा मस्त ना, आहे. सज्जनपणाची झाक हे आहे बरं आहे, की ओके. नाही? की नाही मग? वा बरं बाबा. अहो, काय चांगलं आहे. होतंय? सगळे खूप खुश दिसतायत. हो तर? अरे आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी पण एक आनंदाची बातमी आहे. हा. अरे मग काय सांग की. नाही आधी तुम्ही सांगा. बर अरे आई कामिनीचं थांब. आधी तू सांग बरं. हे काय काय कुणाचा फोटो आहे? अरे देख रे, थांब रे. मला दाखव. अरे बाबा हे गडबड. तिकडे आधी अरे, बस. बस, बस. सांगते अरे तुझ्या ताईचं लग्न ठरतंय. हा. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. Correct. मी म्हणालो होतो ना की एखादा चांगला मुलगा बघतो मी. पण तुम्ही घाई केली. अरे गप्प बस रे मला जरा बोलू दे. आपले काका राहतात ना त्यांच्या शेजारी लेफ्ट साइडला त्या एका बिल्डिंग मध्ये सविता काय नाव तिचं ते सरिता. हा, सरिता देवी राहतात. त्यांचा हा भाचा एकुलता एक मुलगा आहे. बहीण नाही काय नाही म्हणजे कळलं की नाही. दुसरी गोष्ट हिचा फोटो तिला दाखवला तिला पसंत पडली आहे. आता आपण त्यांना जाऊन भेटूया की कम्प्लीट होईल मामला है की नाही. झालं आता तुझं काय ते सांग. बाबा आता काय फायदा सांगून. ताईला शोभेला असा मुलगा बघून आलोय मी. पण तुम्हाला एवढी घाई होती मला काय माहिती. इकडे आणतो फोटो. अरे हाच तो मुलगा आहे ज्याला मी भेटून आलोय. अरे पाहिल्यास जग किती छोटस आहे बघ ते. बघ बघ हे बघ हे शाण्या रविवारी त्यांच्याकडे जायचंय आपल्याला. इकडे तिकडे भटकायला जाऊ नको समजलंस ना. बी रेडी. ते आधी पूर्ण खात्री तर होऊ दे. आता 3 दिवसासाठी बॉबी जासूस व्हावं लागेल. ए हसी ए जाने मन आइसक्रीम खाओगी? नहीं गला खराब है. ठीक है मैं चाय लेकर आता हूँ. आप यही बैठना जाइएगा नहीं क्योंकि जमाना खराब है. अरे काय रे हा? अरे शिकायच्या वयात असं भीक वगैरे मागतोस. हा? हे घे चल. राहू दे. पप्पी देणार? काय? नाही पप्पीच्या धाब्यावर जेवायला येणार का? खरं तर तो मग काय करतोय. अरे ए! झाडावर चालल्या उतर. आलो हा. अरे ए काही वेळ लागलाय का? झाड काय कापतोय हा? अरे झाड आहोत म्हणा आपण आहोत. उद्या सगळे झाडं निघाले ना हीट वाढेल. हीट ग्लोबल वॉर्मिंग बद्दल ऐकलंस काय? काय आहे? हा मस्त आहे. आजपर्यंत जेवढ्या मुली बघितल्या ना तुम्हीच सॉलिड आहात. व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स नाही कॉमन सेन्स. लाज नाही वाटत मुलींना छेडायला? लाजायचं काय सिंपल आहे. तुम्हाला लाज वाटते मग जा घरी जा. काय वेडा माणूस आहे हा. काय वेडी मुलगी आहे. ऐसा नहीं करने का. खालो केला खालो. हाँ ऐसा नहीं करते बेटा. हाँ खालो. काय माणूस आहे मुलांची पण पर्वा करतोय. आता जास्त उशीर करायला नको. तुम्हाला आमच्या आनंदचं स्थळ पसंत आहे फार बरं वाटलं. आनंदला विचारायची काही गरजच नाही. तो काही माझ्या शब्दाबाहेर नाही. खूप शिक्षण झालंय हो पण कुठे जॉब नाही करत. जॉब
म्हणजे नोकरी. पण तसा पैसा अडका भरपूर आहे बरं. दादरमध्ये 2-3 फ्लॅट्स आहेत, ते भाड्याने दिलेत. अगदी लक्ष्मी चालत येते घरी. त्याचं काय लग्न आहे ना, हे विष प्रत्येकाला आयुष्यात घ्यावंच लागतं. नाही, माझं म्हणणं आहे लग्न करायचं विष प्रत्येकाला घ्यावंच लागतं, म्हणजे WISH विष. आणि आमचं म्हणणं असं आहे की लग्नानंतर ना आनंदने आमच्या ऑफिसमध्ये येऊन मॅनेजर म्हणून काम करावं. जाऊ दे. नाही ते सगळं ठीक आहे, पण मुलाला भेटायला मिळालं असतं ना तर खूप बरं झालं हो, असतं. नमस्कार. नमस्कार. अरे कुठे गेला होतास? ऑफिसला गेलो होतो. हं? तुम्ही म्हणाल ह्यांना कुठे जॉब नाही म्हणून. हो इंटरव्ह्यूला गेलो होतो. इंटरव्ह्यूला. आनंदराव, तुम्हाला आता कुठला इंटरव्ह्यू द्यायची गरज नाहीये. इनफॅक्ट तुम्ही लवकरच आमची कंपनी जॉईन करा. ते कसं काय? तू आज चल, मी सांगते तुला. आज चल, मी आले. घ्या ना काहीतरी. चल चल लवकर. थँक्यू. ही बघ मुलगी, हिच्याशी मी तुझं लग्न पक्क केलंय. आत्या मला विचारचं तरी. तुला काय विचारायचं त्यात? तुझ्या चांगल्यासाठीच करते ना. अगं जग्गू म्हणाला की लग्न करशील तर खड्ड्यात जाशील. नाव काढू नको त्या जग्गूचं, काळतोंड्या मेला. अरे अतिशय चांगली मुलगी आहे, सुखात ठेवेल तुला. आणि आता नाही लग्न करणार तर कधी? या वर्षी लग्न नाही केलंस ना तर सगळी मुलं तुला काका काका म्हणतील. काकी आम्ही निघतो. तुम्ही विचार करून सांगा. हो हो, मी तुम्हाला फोन करून कळवते. Thank you, हं? thank हो हो नमस्कार. नमस्ते. या ना, मी येते ना बाहेर. हो, या या. ना. शशिकला, बिंदू आणि शुभकोटेचं कॉम्बिनेशन दिसते. हिच्याशी जर मी लग्न केलं तर काय होईल माझं? अरे असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकत नाही. तुझं दिवाळ निघताना मी बघू शकत नाही मित्र, नाही. अरे जाऊ दे ना आता, नाही करत लग्न बस. पण तू कोण नवीन पोरगी भेटवणार होतास? काय आलं? हाय जग्गू, हाऊ आर हे यू? तानिया, स्वीटी पाय, हॅव अ सीट. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही एकमेकांना ओळखता? माझे 300 रुपये देणं बाकी आहे. हा 300 रुपये ना देते ना, एवढं काय त्याच्यामध्ये? नाही राहू दे. या देते. तुमचा बॉयफ्रेंड होता ना? हा पण आमचं ब्रेकअप झालं. झाला ब्रेकअप. अरे मग करा मेकअप, निघा डेटवर. मी काय म्हणतो, डेट चेंज होण्याआधी आपण डेटवर जाऊया. वाय नॉट? हॅव फन. चला. हिचा मेंटेनन्स परवडेल ना मला? आता तेवढी महाग राहिलेली नाहीये. जा घेऊन. चीयर्स. अंधेरी रात में दिवा मुमरा साथ में पिक्चर पाहिलास का? आज बघूयाच. ए तू जग्गूशी काय बोलत होतास? काही नाही, तुझ्या ब्युटीची तारीफ करत होतो. ओ ए तुझी ती गाडी कुठे गेली? तो माझा चोर मेकॅनिक आहे ना मायकल, त्याच्याकडेच पडून असते. अच्छा. ए बाय द वे, तुम्हाला सांगितलं नाहीस तुम्हाला डेटवर कुठे घेऊन चाललायस? ग्रँड हॉटेलला जाऊन ग्रँड मस्ती करूया. काय? नाही, ग्रँड हॉटेलची ग्रँड बिर्याणी खाऊया. अच्छा मी काहीतरी वेगळंच ऐकलं. नो प्रॉब्लेम. पकडून बसू. कुठे? ए हॉटेलला ना, चल. मी काय म्हणते, ग्रँड बिर्याणी तर खाऊ घातलीस, तशीच ग्रँड शॉपिंग पण करून दे, मग मज्जा येईल ना. मी काय म्हणतो, घराचं भाडं भरायचं असेल तर तेही सांग, तेही देतो. लाईट बिल, पाणी बिल सगळे देतो तुला. नाही आवडला मला तुझा जोक. अरे आपण एका मुलाला बघितलं होतं ना म्हाताऱ्या बाईला मदत करताना. त्याच मुलाचं स्थळ आलंय ताईसाठी. अरे हो, मला पण जाम आवडला होता तो मुलगा. पण आपण काकांना मुलगा का म्हणत आहोत? लग्नाच्या मुलाला आपल्यात मुलगाच म्हणतात. आणि आपली ताई काय 16 वर्षाची आहे का? मी काय म्हणते, आपण हेट स्टोरी 4 बघायला जाऊया. आधी आपली लव्ह स्टोरी तर सुरू होते, मग काय आयुष्यभर हेट आणि हेटच आहे. कशी आहे बिर्याणी? घेणार आहे कुठे चमच्यात? घे. अरे एवढा साधा सुद्धा मुलगा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला मी. माझी इच्छा आहे ताईचं लग्न त्याच्याशीच झालं पाहिजे. देवाची प्रार्थना करा की त्याच मुलाशी ताईचं लग्न होऊ दे. आलं होतं प्रपोजल, हा मी म्हटलं नाही, रिजेक्ट केलं. व्हेरी गुड. म्हटलं की अजून आपण जवान आहोत, करेक्ट. आयुष्यभर आपल्याला असं एन्जॉय करता आलं पाहिजे. अगदी बरोबर बोलतोयस तू, अगदी बरोबर. चल आपण निघूयाच आता. हा चल. आठवते जुन्या मूवीत अमोल पालेकर होता, गोलमाल है भाई सब गोलमाल है. चला आज ते काम झालंच पाहिजे. अरे आनंदराव, कोण? आपण इकडे? ते लंच करायला आलो होतो. अच्छा. आणि ही कोण आहे? माझी मामी बहीण. ओके. चला हिला शाळेत सोडून येतो. तानिया डार्लिंग. हॅलो. हाय हनी.
काय काय झालं का एवढ्या रात्री का फोन केलास? मी तुला त्रास तर नाही दिला ना? नाही बोल. सो सॉरी यार, मला ना अर्जंटली 10,000ची आवश्यकता आहे. तू आणून देऊ शकतोस? कुठे येऊ? ए देवा, काय रे असं ऐकलंय का तुझ्या बहिणीचा लग्न ठरलं? ए प्रभू गप. ए चल जा ना, कशाला डोक्याला ताप देतोयस? हे खेळ रे. मला काय, मी तर एवढंच म्हणत होतो का जरा जपून. काय माहिती कोण बेवडा कोण जुगारी. मला पण माहिती आहे कोण बेवडा कोण जुगारी. आणि असा काय झाला तर दिवसा असो रात्र असो तुझ्याकडे आलो ना एक नवीन संकट सोबत येतं. एक काम कर, बाहेरच्या बोर्डावर उमराव जानचा शेर लिहून ठेव. काय? इस अंजुमन में आना है आपको बार बार. एक मिनिट साहेब, तू आयुष्यभर एकच काम करत राहा. तुझ्या हात आणि प्लंबर मध्ये काहीच फरक नाही. समजलं का तुला? पगार कम आणि मला दम. हे बघा साहेब, हा अल्बर्ट आहे अनोझिल आहे. या दोघांचा जंग पिस्टलला लागून पिस्टल गरम होतो. त्याच्यानी अफलत गफलत करून गाडीचा ऑइल लीक होतोय. म्हणजे तुमच्या गाडीचा ऑइल लीक होतो. आता परत जर माझ्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला ना तर ऑइल लीक होणार नाही, तुझ्या नाकातून ब्लड लीक होईल. हॅलो तानिया डार्लिंग. हाय अँडी, हाव आर यू? आय एम व्हेरी मच फाईन. अँडी, माझा ना एक प्रॉब्लेम झाला रे. आता काय प्रॉब्लेम झालाय? माझ्या ना पायाला लागलंय रे. यू नो ना, आजकालचे हॉस्पिटलचे बिल्स नुसता मच्छर जरी चावला ना तरी मलेरिया झाल्यासारखं बिल देतात रे. अरे मग मच्छर चालू तर घरी थांबायचं ना. नाही 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 नाही, मला मलेरिया नाही झालाय, पण असं वाटतंय की हे बिल्स बघून मलेरिया नक्की होऊन जाईल. आणि ऐक ना, मला ना एक 25,000 रुपये अरेंज करून देणार आहे. अँडी, यू लव्ह मी ना? एक मिनिट मी परत फोन करतो. हा फोन ठेव, जरा महत्वाचा फोन आहे. आय विल कॉल. हे प्रकरण महागत पडत चाललंय. ए जग्गू. बोल मिस्टर बँकॉक. अरे अरे आपल्या हिशोबात बसेल अशी मुलगी सेट करणार यार. या ताण्याचा मेंटेनन्स परवडत नाही रे आपल्याला. टेक इट इझी. अरे असं केलं तर इझिली रस्त्यावर येईन मी. डोंट वरी, त्याच रस्त्यावरून तुला महालाचा फील देणार आहे उद्या मी. उद्या तुला बेबो आणि डेझीला भेटवणार आहे. डेझी बेबो 2. मिस्टर बँकॉक. झाली का? तुमची गाडी तयार होणार हो, पण रिपेअरिंग कॉस्ट आता थोडी वाढणार. थोडा माझा पण विचार केला असतं तर. हा पाना किती नंबरचा आहे? 8-9चा. मग ह्या पाण्याने जी गाडी खुलते ना तीच खोल. मर्सिडीज खोलण्याचा प्रयत्न करू नको, कळलं? गाडी सकाळी घरी पाठव. हा पोचतो. हाय आत्या, बाय आत्या. ओ हिरो, हा कुठे सकाळ सकाळ? जॉगिंग. हो, बस इकडे. नंतर बोलतो रे. बस इकडे. हा. अरे काय चाललंय रे तुझे? सतत आरशासमोर. अरे बाबा, लग्न कर रे एकदा. तुला माहितीये का आजूबाजूचे लोक काय बोलतात तुझ्याबद्दल? काय? ते म्हणतात हा मुलगा नुसता घरात बसून असतो, काही करत नाही, लग्न होत नाही. म्हणजे नक्की याच्यातच काहीतरी खोट असणार. आत्या तुला कळत नाही अगं, ऑलिम्पिक मध्ये हँडसम लोकांचे कॉम्पिटिशन असते ना तर तुझ्या या भाच्याला गोल्ड मेडल मिळालं असतं. आणि खोट माझ्यामध्ये नाही ग, खोट इथल्या मुलींमध्येच आहे. हो का? दे वॉन्ट टू प्रपोज मी, दे वॉन्ट टू ग्रॅब मी, बट दे कांट. ए ऐक माझा शहाणपणा करू नकोस. जॉगिंग. अरे आनंद, अरे देवा. जग्गू, तुम्हीच का हो? वडापाव आणि जग्गूचं नाव, ह्या 2च गोष्टी मुंबईमध्ये वर्ल्ड फेमस आहेत. समजलं का रे? काव 2 तुकडे एकच घाव. माझ्यासाठी पण बघा ना 2-4 डाव. काय वास आहे वडापाव. कुठलं वाटतं माझं भिंग. कालच्या जेवणात असं झालेलं हिंग. ऍक्च्युली जसं मला माहिती पडलं तुम्ही लोखंडवाला मध्ये आहात, मी दाढी केली, टी शर्ट घातलं, डायरेक्ट तुमच्या समोर येऊन बसलो. कसं वाटलं? माइंड ब्लू ना? ब्लू माइंड. इकडे काम काय बोल. आय एम मायकल, गॅरेज मेकॅनिक, कार मॅडनेस. इंग्लिश मध्ये बोलतो. हा फार लांब न आलो तुमचं नाव ऐकून.
मला पण सिंगलचं डबल करा ना. पैशाचं का टेन्शन घेऊ नका, 50,000 व्याजावर आणलेत. अरे काय दलाल बिलाल समजलास का? ही 32 आहे ना, 36 करून टाकेन, समजलास काय? कशाला एवढा भडकता हो, बाजूलाच बसली ना फटाकडी. फ्रेंडशिप तर करू द्या. आय एम मायकल. नाही चालवायची सायकल. अरे आता जातोयस का खातोयस? मी काहीतरी वेगळंच खायला आलेलो इथे. गरीबाची काही इज्जतच नाही हो. अरे चल जा निघ. एकदा ट्राय केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणतो ना, 50,000 घेऊन मंडपात गेलो ना, अशा अर्धा डझन मागे येतील. ए वॉचमन, पुन्हा असल्या थर्ड क्लास लोकांना आत पाठवलंस ना तर तुझा अख्खा कापून टाके ना पगार, समजलास काय? घ्या ना, बिल मीच देणार आहे. हे जग्गू, ओहो राजे राजे, या या. सुपरमॅन वेलकम. हे गर्ल्स, माय फ्रेंड अँडी. हाय. आनंद. हाय. एकदम लंगोटी आ रे आपला. 24 कॅरेट गोल्ड डेझी. 22 कॅरेट गोल्ड बेबो. गळ्यात घाल, नाहीतर कमरेला बांधून फिर. लेट्स गो फॉर अ राईड बेबी. आईला एवढ्या फास्ट सिटिंग. अरे 2G 3G चा जमाना गेला, आता 4G. हां जी. अरे बघत काय बसलायस? अरे घेऊन जा. डोंट वेस्ट युअर टाइम, इन्व्हेस्ट युअर टाइम. देर इज अ गेट, डोंट बी लेट. आय कांट वेट. कम ऑन, लेट्स गो. That's कम the ऑन, spirit. कम ऑन. हा पेपर नीट सोडव रे बाबा. उडले उडले. नाही नाही, आज पहिल्यांदाच 2 मुलींना बाईकवर घेऊन चाललोय मी. काय 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 झालं, काय झालं? हा? अँडी 1,000 रुपये दे ना, रिचार्ज करायचंय. ठीक आहे. थँक्यू. अँडी शॉपिंगला चल ना प्लीज. थँक्यू. हाऊ मच? 25,000. हॅलो. नुसते पैसे जातात माझे. दिस इज टू मच यार. का रे? आता काही बोलू नको. आज नंतर आता बेबो झोबो डोबो कोणीच नको आहे मला. बस आत्याचं ऐकणार आणि लग्न करणार. अरे चांडाळा, काय बोलतोयस? अरे काय जिबेला काय हार्टबीट आहे की नाही? हा लग्न करतोयस? शुभ बोल ना रे, शुभ बोल. शुभमंगलच करतोय. ठेव. आयलं वाजलं. आत्या, मला आत्ताच्या आता लग्न करायचंय. काय? अरे देवा, पावलास रे पावलास. काढ रे, लवकर काढ. चला भूक लागलीये. चल, काढ, लवकर काढ. बापरे. हा. आनंदराव. हा? अरे कुठे आहेस? किती वेळ? हा? सगळं आता आटपत आलंय. तू आत्ता येतोयस? येणारच नव्हतो, पण जीवा भावाचा मित्र आहे ना म्हणून आलोय. तू हे जे काय स्वतःच करून घेतलंयस ना, हे ठीक नाही आनंद. शेवटी पायावर तू धोंडा मारून घेतलास ना, तुला आत्ता नाही कळणार. कळलं? विधीचे भोग आहेत ना, ते तू आणि मी बदलू नाही शकणार रे. त्याला भोगावेच लागणार. आता भोग. समजलं ना? आणि ऐक, लग्न केलंयस पण स्वतःला एकटं नको समजूस.
मी आहे तुझ्या बरोबर. मी आहे आनंद. जेवून जा. तर तू जे काही केलेस ना त्यानेच पोट भरलंय माझं. जा. ऐकलंच नाही शेवटी. हा जावई बापू मुलीला सांभाळा आमच्या. हो हो काही काळजी अहो करू नका. जावे बापू हा. लग्न झालं आता नवीन गाडी घ्या. नाही बाबांची आठवण आहे. बाबांच्या लग्नात हीच गाडी हा, तुमच्या मुलाला पण हीच देणार का? होती. बापरे. नीट जा बाळा. बसा बसा नीट जा. बसा. ऑल द बेस्ट. ठीक आहे. ड्रायव्हर नाही. नाही परवडत नाही ना. बाय बाय बाय. नीट जा रे. बाय. नमस्कार. ऍक्च्युली उद्यापासून आपलं नवीन आयुष्य सुरू होते. पण त्याआधी मला तुम्हाला माझ्या पास्ट बद्दल सांगायचं होतं. लग्नाआधी माझं काही मुलींसोबत फक्त मैत्री होत्या. म्हणजे मी काहीच केलं नाही. आय एम अनटच. आय एम व्हर्जिन. पण आता मी सर्वांना डिवोर्स पण दिलाय. म्हणजे चॅप्टर क्लोज केलंय. आणि त्यांचं सिम कार्ड पण चेंज केलंय मी. पण आजपासून म्हणजे आत्तापासून माझ्या आयुष्यात फक्त तुम्हीच असाल. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आयुष्यभर मी एक डिवोटेड नवरा म्हणून तुमच्या सोबत राहीन. आता तुम्ही म्हणत असाल की हा बोलण्यातच का वेळ फुकट घालवतोय. सो लेट स्टार्ट. सुहागरा लेट्स ऑफ. हॅलो जगू. अँडी बोल. आय लॉस्ट माय व्हर्जिनिटी. अरे कॉंग्रॅच्युलेशन. वारे मेरे शेर. लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या बायकोच्या हातचा नाश्ता खाणार आहे मी. वाव. तू नाश्ता कर. त्यानंतर मी तुला एक मस्त आयडिया सांगतो. ओकेच. बोल जग्गू. काय नवरदेव झाला का नाश्ता? काय चव आहे तिच्या हाताला. हा? ए बावळ्या, तिला सांग नाश्ता घाणेरडा होता म्हणून. कशाला? चांगला होता नाश्ता. ए खाल्लं साठून पासून. हा गुलाम झालास ना बायकोचा. अरे किती शिकवायचं तुला, किती शिकवायचं. तिला सांग नाश्त्यामध्ये मीठ जास्त झालं होतं म्हणून. आणि पुन्हा जर असं झालं तर गाठ माझ्याशी आहे. मर्द बन मर्द. आले आले. काय झालं? हा काय नाश्ता आहे? का? हेच शिकवलं तुझ्या आईने तुला? हे एवढं मीठ घालतात? मी चव बघितली तेव्हा बरोबर होतं. वर तोंड करून बोलू नकोस, नाहीतर जा बॅग घेऊन ये. ही घ्या. या पुढे लक्षात ठेवा. मीठ नाहीतर काय? ठीक तर आहे. हॅलो कामिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. इकडे इकडे इकडे. या 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 या. नमस्ते नमस्ते. कम आय टेक यू टू द ऑफिस. या. घाबरायचं नाही घाबरायचं नाही. मी आहे ना. अहो थोडा ना. तुम्हाला कॅबिन मध्ये नेतो. तुमची कामं सांगतो तुम्हाला. युअर इन चार्ज हिअर. हा या कम कम. या 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 मंडळी जवळ या. ओळख करून देतो ओळख करून देतो. हे आमचे जावई बापू आनंद. कळलं? टाळ्या कोण वाजवणार? हा हा हा.
आजपासून ह्या ऑफिसमध्ये हे तुमच्या डोक्यावर काम करतील. डोक्यावर म्हणजे हे हेड असतील या डिपार्टमेंटचे. ओके, काही विचारायचं त्यांना विचारा. माझा मुलगा कामात असतो, सोशल सर्व्हिस करतो, इकडे तिकडे जातो, त्याला वेळ मिळत नाही. तेव्हा देवानी मला एक सुंदरसा जावई पाठवलंय. हे इथलं सगळं काम बघणार. ओके, चला मी यांना कॅबिन मध्ये घेऊन जातो. टाळे कोण वाजवणार? येस, चला या. काय झालं काय झालं? उठा, बॉस आलेत नवीन. बॉस झालं ते गेले आतमध्ये. चला आता. तुकाराम चहा सांग. ये 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 हे कॅबिन तुझं आणि या खुर्चीचा मालक तू. चला, माझं कॅबिन समोरच आहे. ऑल द बेस्ट, टेक केअर. हॅलो जगू, तू बोलला तसंच झालंय. शाबास. तिचा चेहरा बघण्यासारखा होता. हा, आणि ऐक, ऑफिस मधून घरी जाताना बायको समोर हे काढून जाऊ नकोस. या रागात जायचं. अरे आत्ताच तर लग्न झालं आणि पहिल्या दिवशी अशी एंट्री बरं नाही दिसणार. अरे इथेच मार खाणार तू. अरे आता जर तू तिच्यावर वाघोबा झाला नाहीस तर ती तुझ्यावर सवाशीर होणार. अरे मर्द बन मर्द. येस बॉस. आता असा मर्द होऊन दाखवणार की जगातील सगळे मर्द बोलतील हाच आहे खरा मर्द. अरे मर्द बन मर्द. अरे बापरे, आले वाटतं. अरे देवा, दरवाजा उघडायला किती उशीर? माहित नाही नवरा या टायमाला येतो? किती वेळ बेल वाजवत बसायचं? अहो मी लगेचच दरवाजा Shut उघडला. up! वर तोंड करून बोलू नकोस, नाहीतर समजलं समजलं. शांत व्हा, शांत व्हा. जा नवऱ्यासाठी एक कप चहा आण जा. हॅलो चको, बोल चॅम्पियन. सॉलिड फॉर्म्युला आहे तुझा. बायको पूर्णपणे कंट्रोल मध्ये आली माझ्या. शाबास रे माझ्या वाग्या, शाबास. ह्या वॉर्निंग अशा सुरू ठेव, समजला? बोट काढायला सांग, पाय दाबायला सांग, मालिश करायला सांग. हा, मिनिटा मिनिटाला डोस असाच देत गेला पाहिजे, समजलास काय? मर्द बन मर्द. एक 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 मिनिट, नंतर परत फोन करतो. ठेव 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 ठेव. चहा. चहा काय माझ्या नरड्यात उठतेस? ठेव तिथे. बूट काढ. हं? बूट काढ. काढते काढ. आता सॉक्स काय तुझा तो म्हातारा खडूस बाप काढणार आहे? काढ. प्रेमाने. मी चहा सांगितलं होता, कोल्ड्रिंक सांगितलं नव्हतं. थंड झालाय चहा, जा घेऊन ये. अहो गरमच आणला. Yes. आणते. बायकोला घाबरवण्यात काही मजा येते नाही. आता काय राहिलंय? विहिरीतून पाणी काढायला लावू? नाही, नको नको, खूप होते. कामिने, कामिने, आले आले. ओ काय झालं? केव्हापासून हाका मारतोय, ऐकायला येत नाही? बहिरी आहेस? पायदाब. उद्या सकाळी 7 वाजता टेबलवर नाश्ता हवा, नाहीतर आज सकाळी सुद्धा 7 वाजताच दिला होता. हो 10 वेळा सांगितलंय मला हुज्जत घातलेली आवडत नाही, नाहीतर हीच भीती मला चेहऱ्यावर हवी. मेंटेन इट, नाहीतर
नाहीतर काय हा नाहीतर काय नाहीतर काय काय नाही, हा 7 वाजता नाश्ता नाही मिळाला तर मी बाहेर वडापाव खाईन, आणि तेही नाही मिळालं तर उपाशी राहीन. नाव काय माझं कमी नाही, हा कामी नाही, कामी नाही. हीच भीती दिसली पाहिजे मला चेहऱ्यावर. मेंटेन इट. अरे काय बोलतोयस? एकच ठेवून द्यायची ना उलट्या हाताची तिच्या कानाखाली. मी बायकोला नाही मारू शकत, माझ्याकडनं कसं होईल ते. संपला चॅप्टर. आता खा मार बायकोचा. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास, आता माती खा. अरे पण मी आता काय करू काय. मार खा बायकोचा. कधी लाटण्याने, कधी बेल्टने, कधी झाडूने, कधी धोक्याने. जगू आवाज कसला येतोय. अरे हा आवाज सुद्धा कुठून येतो हे पण तुला सांगायला पाहिजे का? टॉयलेट मध्ये मी. फोन ठेव. जग्गूनी तर टांग दिली, आता आपल्याला गाडी स्वतः चालवावी लागणार आहे. काल गेलो होतो रुबाबात, आज जाणार आहे दबावात. आनंद. भलतेच खुश दिसताय तुम्ही. कॉलेजच्या मुली बिली दिसल्या की काय तुम्हाला? पाय खाली. दिसत नाही समोर चहा ठेवलाय तो? अरे चहा इथेच ठेवलाय. हो सॉरी. चहा थंड झालाय ना? गरमच आहे. आत्ताच ठेवलाय तिथे. प्या गपचूप. हो हो केवढा गरम आहे बाप रे. गरम आहे मस्त. आपली कामवाली कुठे दिसत नाहीये. गरज नाही तिची. काढून टाकलंय मी तिला. तुम्हाला कशाला हवी हो मोलकरीण? हा हा हो काय गरज काय. छा छा नकोच आपल्याला ती. मस्तच. कामिनी. विसरलो आपण सध्या पॉवर मध्ये नाही आहोत. कामिनी काय येतेस का झोपू? टेबलावर जेवण ठेवलंय. जेवा आणि गप झोपा. आज मूड नाही का? नाही काही नाही. तू बघ टीव्ही बघ, सिरियल बघ, तुझी आवडती सिरियल बघ. मी झोपतो. भोळ्या नवऱ्याचा शाप लागला पाहिजे हिला. हॅलो ताई. हा छोटू बोल. उद्या प्लॅन केला आहे हॉटेलमध्ये लंचचा. तर तू आणि भाऊजी 2 वाजेपर्यंत फॅमिली गेट टुगेदर करूया. नक्की येऊ की? फक्त यांना जरा एकदा विचारून घेते. बरं बाकी सर्व काय ठीक ना? एकदम ठीक. काय टेन्शन नसेल तर सांग हा. कामिनीचं नाव घेतलं की टेन्शन वेन्शन पळून जातं. शेवटी मी बहीण कोणाची आहे हा? माहितीये मला, पर तरी जरा सांभाळू ना. ओके ओके चल मी तुला नंतर फोन करते ह्यांना विचारून. ओके बाय. थँक्यू भाऊजी, माझ्या छोट्याशा पार्टीमध्ये आलात म्हणून. अरे थँक्यू आम्ही म्हणायला पाहिजे. बरोबर. एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण अरे दिलं तुम्ही. विकास. भाऊ शेवटी कोणाचा आहे हा? चला आता आपण निघूया. निघूया काय? सिनेमा पाहायला जायचंय ना आत्ता? अगं घरी जाऊन झोपूया ना. घरी कशाला? घरी जाऊन थोड पाहू का तुमचं? मला सिनेमा पाहायचाय म्हणजे पाहायचाय. ए आपण पण पिक्चर जाऊया यांच्या बरोबर. काय म्हातार चढ लागलाय तुम्हाला? चला निमूटपणाने घरी चला. घरी नको. ते पिक्चर अंगावर येतं काय ते. काय नाही. काय रे मला सांग, तू ऑफिसला येत जा ना मधून मधून. छोटी मोठी कामं आपण नाही करत बाबा. ये हमें डिग्री नहीं 3rd डिग्री. जब भी रिजल्ट का वक्त आता है शीनू बाथरूम चला जाता है. फालतू पिक्चर. चल ना घरी जाऊया. चांगला तर आहे सिनेमा. आणि घरी कशाला जायचं? रोजच तर घरी जातो आपण. गप बसून सिनेमा बघा. नाम बता. सर सीनू नाम है उसका. पूरा नाम श्रीनाथ प्रसाद. हेवनला बघून जरा जास्तच खुश होत आहे. मान खाली. बिलकुल बघायचं नाही तिकडे. चढ़े जो है इश्क वही
जल्दी जल्दी में लेना है रिस्क नहीं, छोटे कपड़े पहन के यूं नचना तो गलत बात है. या पिक्चर मधली एक गोष्ट आवडल्या, जेव्हा हिरोईनला कळतं ना की हिरोचं बाहेर अफेअर आहे, तेव्हा हिरोईन त्याला असं पटकन माफ करून टाकते, सॅक्रिफाईस करते. गुड, वेल गुड. ती मूर्ख होती म्हणून तिने असं केलं. मी असते ना तर पंख्याला उलट लटकून पोकळ बांबूचे फटके दिले असते त्याला. वाईट आहे पिक्चर, फार वाईट आहे. लंडनची तिकीट बुक करायची आहे. तो तिकडे सुस्त माणूस आहे ना, कोण? अहो तो बघा. त्यो? हा, तो तुमचं काम करेल. अच्छा, हा, बस. हा बोला, कुठे जायचंय? कुठे पाठवू तुम्हाला? लंडन. लंडनला कशाला जाताय? इंडिया किती छान आहे. तुम्ही जर तिकडे गेलात तर इकडे कसं होणार? तुझ्यात माझी बायको राहती तिकडं, तिला भेटाया जायचंय. बायकोला कशाला सोडलं लंडनला? तुझ्यात आता. अरे काय झालं? काय झालं? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे दे टाकलेला तिकीट, साहेबांना तिकीट दे. हा, साहेब तिकीट. एवढे लवकर? हा ना नाव ना पत्या. नाही, मी जरी सुस्त असलो तरी मला कळलंय तुम्हीच ते तागडू दादा. आईला एवढा मी फेमस आहे. मग अरे त्या अगरवालच्या तिकिटाचं बघा लवकर. कशी आहेस तू? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. मी बरी आहे. 10 वेळेला हाच प्रश्न विचारता तर तुम्हीच सांगा तुम्ही कशा आहात. अरे मी ठीक आहे, ऍब्सोल्युटली ठीक आहे. तुझं कसं काय चाललंय? मी तुला सहज विचारायला आलो. काय म्हणून? वाचतोय काय? फोन वाचतोय. फोन कोणाचा? नाही, माझा नाही वाजत. त्याच्या माझा फोन तुझा फोन वाचतोय. वाजतोय? घे ना. मी आहे इथे, डोंट वरी. हॅलो. तुम्ही कधी आलात? केव्हाच तुम्ही हाल हवाल विचारत होता ना, तेव्हाच आलोय. सॉरी, एक्सक्यूज मी. काय, मी तिला सहज विचारत होतो, कशी आहेस तू, तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना, असं तिला विचारत होतो. एक मिनिट, जरा साईडला याल. एक्सक्यूज मी, येतो. हा, डोंट वरी. हा, काय आहे? काय काय तुम्ही एवढे गोड आहात, तुमची मुलगी एवढी तिखट का हो? त्याचं काय? तिच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला तिच्या आईने 1 किलो लाल मिरचीची पूड खाल्ली होती, कळलं की नाही, म्हणून. आता काय, तिची इथे स्पायची माणसं खूप आहे तिकडे. सो आपण काय बोललोच नाही असं समजा. गपचूप चला. हाय, हॅलो मिस्टर कुलकर्णी. आलो मी. एक्सक्यूज मी. हा म्हातारा आपल्या बायकोला एवढा घाबरतोय, तरी पण जे करायचं ते बरोबर करतोय. बोल जग्गू, कसा काय कॉल केलास? अरे पार्टी आहे फार्म हाऊस वरती. निमंत्रण द्यायला तुला कॉल केलाय. वहिनीला घेऊन यायचा संध्याकाळी पार्टीला. काय स्वप्नात पण विचार करू नकोस. अरे तुझे कपडे, तुझी लक्षणं, तुझ्या त्या बेबी जर माझ्या बायकोने बघितल्या ना, तर तुला आणि मला दोघांनाही तुझ्या फार्म हाऊस पासून रोड पर्यंत मारत आणेल ती. फॉरगेट इट. अरे 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 काय कंडिशन वर आलायस तू? तू तुझ्या आयुष्यावर तुला मित्र म्हणून घ्यायची लाज वाटते मला. हा, मर्द बान मर्द. चल फोन ठेव. मे आय कम इन सर? पिंकी, प्लीज कम. ओके सर. सर तुम्ही काही प्रॉब्लेम मध्ये आहात का? नाही, काही नाही पिंकी. सर तुम्ही कशाला एवढी काळजी करता? काहीही प्रॉब्लेम असेल ना, माझ्या बरोबर शेअर करू शकता. अर्थिंग इथून कशी येते कळतच नाहीये. पिंकी, तुझं लग्न झालंय? नाही सर अजूनपर्यंत. आणि तसंही आजकाल चांगली मुलं कुठे मिळतात? हा पिंकी, बरोबर आहे तुझं. आजकाल कुठे एवढी चांगली मुलं मिळतात. सर तुमची मॅरिड लाईफ तर ठीक आहे ना? आय मीन आय नो इट्स पर्सनल बट. आता काय सांगू पिंकी तुला. अगं लग्नानंतर अप्स अँड डाऊन्स चालूच राहतात ग, त्यामुळे सांभाळून चालावं लागतं ग. आणि पिंकी, तुझ्यापासून काय लपवू मी? अगं माझी बायको रागीट आहे, चिडचिडी आहे, त्यामुळे आमच्या आयुष्यात नवनवीन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सतत सतत माझ्यावर संशय घेते ती. सर तुम्ही म्हणता तर मी बोलू का मॅडमशी? ए वेडी आहेस का? डेंजरस बाई आहे ती. एनिवे सर आय एम ऑलवेज देअर फॉर यू. आणि तुम्ही घरी या ना कधीतरी. घरच्यांना काही प्रॉब्लेम? नो सर, मी एकटीच राहते. हा, येईन कधीतरी फॅमिली सोबत. फॅमिली सोबत? मग तुझं काय म्हणणं, मी एकटे येऊ? ॲज यू विश सर.
पिंकी जा तुझा. बाय सर. पिंकी सर तुझा पगार किती आहे? सर अलावन्स ऍड करून 18,000. नाही, मी अकाउंटला सांगतो 5,000 वाढवायला. ओ थँक्यू सर. ओ इट्स माय प्लेजर. काय झालं काका? अहो बघा ना, गाडी स्टार्टच होत नाही. धक्का मारून आणली. चला निघा. काय? चला चला चहा घेऊन या. कशाला चालवता हा डब्बा? अहो कशाला म्हणजे काय, नवीन गाडी आहे ही, 6 महिन्यापूर्वी घेतली. मोठा खर्च आहे. शोरूमला गेली नाही गाडी, कमीत कमी 50 ते 60,000 रुपये खर्च आहे. अरे बापरे. अहो पण एवढे पैसे नाही तो माझ्याकडे. अहो या गाडीचे इन्स्टॉलमेंट भरून भरून पार थकून गेलोय मी. दिसतंय ते. हा मग, आणि हे 50-60,000 रुपये कसे करणार मी खर्च? अहो काय करून गाडी बनवून द्या ना जरा. टर्बो माहितीये का? टर्बो टर्बो नाही माहिती. दिसायला एवढं असतं, काम एवढं काढतं. बस 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 कळलं मला. कळलं ना? तुम्ही आधी ही गाडी बनवून द्या हो, आणि पैशाचं जरा डिस्काउंट करून द्या. डिस्काउंट? हा चला तुमच्यासाठी 40,000 रुपये. अहो तेवढे पैसे नाही येतो माझ्याकडे. मायकल, मायकल, माझे शेट येतात, ते आले ना, लाख रुपये होते, लाख रुपये. अरे बाप, तिथे 25,000 भरा आणि निघा. हो हो हो. मायकल, मायकल, काय रे, कशी गाडी बनवतोस तू? सारखी सारखी बंद पडते, कधी स्टार्ट घेत नाही, मध्येच झटके देते. आता एक काम करतो, ही गाडी विकतो आणि शोरूम मधून नवीन गाडी घेऊन येतो, म्हणजे माझी सुटका होईल तुझ्यापासून आणि गाडीपासून. एक इम्पॉर्टंट वार्ता आहे साहेब. 1 मिनिट या. बसा साहेब. साहेब तुम्ही हे गाडी विकताय? अहो तुम्हाला माहितीये या गाडीत कुठलं इंजन लागलंय? जापानचा इंजन लागलाय, जापानचा. अहो आजकालच्या गाड्या एका ऍक्सिडेंट मध्ये असे चपटे होतात. अहो याची कधी बीटिंग ऐकली का? बीटिंग एवढी सायलेंट बीटिंग आहे, स्टार्ट झाली तर कळत पण नाही. गाडी स्टार्ट होईल तेव्हा कळेल ना मला. मायकल भाऊ, त्या गाडीचा प्लग काढून यांच्या गाडीला घातला. असं काय करू नको बाबा, तो लय वैतागलेला. 15 दिवसांनी परत यायला पाहिजे. काय 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 बोलतो काय कानात? काय नाही साहेब, हे साहेबांचं काम रेडी झालं ना, व्यवस्थित झालं ना, परत त्रास झाला साहेबांना तर तुझ्या पगारात पैसे कापल. चल निघे काढलं. साहेब जावा, गाडी रेडी आहे. गाडी रेडी झाली पण? हो, तुम्ही इकडे आले, माझा माणूस तिकडे गेलेला. साहेब वहिनीला माझा नमस्कार सांगा. गाडी व्यवस्थित घरापर्यंत पोचली की नक्की सांग. आले आले, थांबा. किती हॉर्न मारताय? तुम्हाला 5 मिनिटं थांबता येत नाही? अगं काय किती उशीर, 1 तास झाला वाट तुमच्यासारखा बघतोय. अधीर माणूस मी बघितला नाही. चल ना. पुढे 1 तास झाला, बायकांना वेळ लागतो तयार व्हायला. इथे जाऊया. वेलकम सर. हाय अँडी. अरे हाय. बायको बायको बायको. काय करणार होता त्या चिपळी बरोबर? कुठे काय, काहीच नाही. कुठे काय, तिला चांगली मिठी मारायला निघाला होता की? अगं ती जुनी मैत्रीण. मैत्रीण? तसं काही नाही. आता ह्याचा निकाल घरीच जाऊन लावायचा. चला. सरदर्द की गोली है? नहीं मैम, यहाँ नहीं मिलती. मंगवा के रखना. ओके ठीक है. मेरी बीवी है, डोंट वरी. मेरा भी यही हाल है भाई. त्या चिपळीच्या गळ्यात पडणार होता तुम्ही. सगळं बघितलंय मी. अगं पण पडलो तर नाही ना. ते मी होते म्हणून, नाहीतर त्या मार्केटमध्ये काय काय केलं असतं. माझ्या समोर तुम्ही असं करता तर माझ्या मागे काय काय करत असाल. अगं पण ऐक ना, ऐक. अगं ती माझ्यासाठी वेडी झाली आहे, इम्प्रेस झाली आहे माझ्यावर. मी तर काय करू? आहाहा. तुम्ही स्वतःला 18 वर्षाचा कोळा पोरगा समजता काय? चुप बसा. अगं ऐक 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 ऐक. अगं ऐक माझं. अगं असं काय करते? झालं ना, मी माफी मागतोय ना, माफ कर मला. मी नसते तर तिला मिठी मारली असती आणि मग हनीमूनही करून मोकळे झाला असता. काय बोलतेस तू? ऐक माझं. मला हात लावू नका. विश्वासाच्या लायकीचे नाही आहात तुम्ही. काय हिडिंब आहे ही, किती समजतच नाहीये. कामिनी माझी हे काय केस आहेत? ऑफिसला जाताय की मॉडेलिंग करायला? आणि हा टाय, स्वतःला काय शाहरुख खान समजता तुम्ही?
अगं रोजच असा जातो, आता अचानक काय झालं? रोज जात असाल पण आता नाही. इतके दिवस सूट देऊन पाहिले तुमचे कारनामे. इथून पुढे ऑफिसला व्यवस्थित जायचं. आणि या झिपऱ्या केसांचं नुसतं जंगल करून टाकलंय. इथून पुढे तेल लावून चोपून चापूनच जायचं, समजलं? ओके ओके येस. सर तुमचे केस कोणी चिकटवले? हो साहेब बापू, हे काय झालं तुमचं? तुमची मुलगी खलबत्त्यात टाकून नुसती कुटत असते. अरे लग्न झालं ना की प्रत्येक बायको हेच करते, खटाखट कुटते. इकडे दाखवतो तुला, गंमत दाखवतो. ये गंमत येईल. ये बाबा ये, तुला ओळख करून देतो. हे बघ, हे हे माझे पूर्वज. हे ब्रिटिशच्या जमान्यातले होते, पण हे लढाईमध्ये नाही मेले. बस असेच मेले, असेच मरून गेले रे. आता ते आहेत ना, ते माझे पणजोबा. फार फार गोड माणूस, कधी कुठे इकडे तिकडे काही केलं नाही. चुकून एका मुलकर्णीच्या लफड्यात काय पडले, बस पणजीला कळलं, दिली एक ठेवून की नाही सगळे दातच बाहेर काढून टाकले. बघ सगळ्या कवळ्या आहेत. हे दुसरे जे आहेत ना, फार गोड माणूस. हे माझे आजोबा, कधी कुणाकडे बघितलं नाही. चुकून चालताना एक मुलगी दिसली आणि असा डोळा करून बघितलं तिच्याकडे. हे माझ्या आजीला कळल्यावर तिने जो दगड मारला, खट डोळा खाली. ते कोण आहेत? अगदी साधे वाटतात. हो, माझे वडील. गोड माणूस, गोड माणूस. कंटाळले होते आयुष्याला. एक दिवस म्हणाले, मनातल्या मनात म्हणाले, मी दुसरं लग्न करतो. हे माझ्या आईला कळल्यावर म्हणाली, चप, तोंडातून एक शब्द नको म्हणाली. तेव्हाच ते गप्प झाले. मरेपर्यंत शब्द नाही काढला तोंडातून. आणि मग वर गेल्यानंतर तिथे पण काही बोलले नाहीत ते. काय झालं? तुमचा फोटो कधी लागणार आहे? बाहेर चल, काम करूया आपण. बघ काय करू या बाईचं मी. माझं जगणं कठीण होऊन गेलंय. जुनी माणसं बरोबर बोलायची. बाईला वाटलं तर ती घराला स्वर्ग बनवते आणि तिला जर वाटलं तर त्याच घराला नर्क. आणि सध्या तरी माझ्यासाठी माझं घर हे नर्कच आहे. कामिनी, 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 कुठे गेली? ऐक, एवढ्या रात्री कुठे भटकत होता? मे आय कम इन सर? हा, ये पिंकी, ये. सर माझ्याकडे ना तुमच्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन आहे. काय? लवकर 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 सांग. सर माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. इनफॅक्ट ते खूप चांगले सायकॅट्रिस्ट आहेत. सर तुम्ही त्यांना जाऊन एकदा भेटा, ते तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करतील. अच्छा, मग उद्याची अपॉइंटमेंट फिक्स कर. ओके सर. चा. थँक्यू. नर्स, तो 502 मधला पेशंट आहे ना, त्याच्या शॉक ट्रीटमेंटची तयारी करा. हा, आणि तो बोंबाबोंब करतोय ना, त्या पेशंटला हे इंजेक्शन द्या. हे घ्या. हे बघा, हातावर नाही, कमरेत कमरेत. हा, नोबडी कॅन अंडरस्टँड द पॉवर ऑफ ब्रेन. सर, मे आय कम इन सर? अरे कमेन कमेन,
आनंद कमेन या बसा 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 बसा. ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. अंडरस्टँड? पहिला प्रश्न, तुम्ही दोघं संसारात सुखी आहात? हो. नाही. हो हो. हे सांगत होते की तुम्हाला खूप राग येतो. काय हो? काय काय हो डॉक्टर, आपलं म्हणून इथे आलो तर तुम्ही चुकीच लावताय माझी. अरे आय एम सॉरी. पण हा जो राग आहे हा तुम्हाला लहानपणापासून येतो? नाही. हो. वन मोर क्वेश्चन. मी असं ऐकलंय की तुम्ही यांना घरात धुणी भांडी करायला लावता. काय हो? हो तर हो. फायनल क्वेश्चन, तुमच्यामध्ये कधी हाणामारी झाली आहे? तुम्ही यांच्यावर कधी हात उचललाय का? ती कशाला हात उचलेल, मीच देईन 2-3 लावून हिला. अच्छा, ते तुम्हालाच मी. आनंद, काय झालं? कसल्या विचारात आहेस? कुठे आहे तुझी बायको? बायको लाडणं गरजेचं आहे का? ऑफकोर्स. अरे पेशंटला तपासल्याशिवाय ट्रीटमेंट कशी देणार? नाही मग नको, राहू देत, कठीण होईल. हा? मी आत्ताच इमॅजिन करून पाहिलंय काय झाले ते. चला बाय. अरे आपला बॉस किती घाबरतो रे आपल्या बायकोला. अरे माझी बायको मला पाहून कशी राहते माहितीये? उठ म्हटलं की उठते, बस म्हटलं की बसते. तुला म्हणून सांगतो 25 गर्लफ्रेंड आहेत. अरे एक्सपिरियन्स आहे बाबा. पण तिला काय माहित नाही. कसं रे, ती फोन चेक करत नाही तुझा? फोनला हात लावलास तर हात कापून टाकीन अशी धमकी दिली तिला मी. अरे हे आपल्या बॉस सारखं असतं ना, एवढ्यात माझं काम फिट झालं असतं रे. तू चल लवकर चल, मला डेटवर जायचंय. मला पण जायचंय डेटवर. कुठे रे? ए आता तर एम्प्लॉईज पण खेचतायत माझे. बस झालं आनंद, बस. आता पहिल्यासारखा अँडी हो. पिंकी डार्लिंग, येतोय मी तुझ्याकडे, क्योंकि डर के आगे जीत है. हॅलो पिंकी. तुझ्या गेट समोर आलोय. घरात आहेस ना? एकटीच आहेस ना? सर खूप छान वाटलं तुम्ही आलात ते. आणि हो पहिल्यांदाच आलात माझ्या घरी. तर हाऊस माय हाऊस. व्हेरी नाईस, स्मॉल अँड ब्युटिफुल. कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त. कधी आलीस इल्लीवर? कालच आले संध्याकाळी. सर ही माझी बेस्ट फ्रेंड नेहा. हाय. सर बघा ना. बघतोय ना. सर तुम्ही लग्न करून पश्चाताप करताय आणि या बिचारीचा 6 महिने आधीच डिवोर्स झालाय. दोघं समदुःखी. सो सॅड ना. सॅड नाही, व्हेरी बॅड. सर तो बॅडच होता. एवढ्या सुंदर मुलीला डिवोर्स देतोय. हो. नेहा अजून काय चालू आहे एक्साइटमेंट? आजच माझ्या राशीत वाचलं होतं, कोणीतरी मला भेटून फार एक्साइट होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की मी तुम्हाला भेटून एक्साइट झाली आहे? पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे. नाही म्हणजे आपण जरा जास्तीत जास्त जवळ येऊन भेटलो की आपल्याला कळेल ना, एकमेकांना जाणून घेऊ आपण. हो ओके. तुम्ही दोघं बोला, मी थोड्याच वेळात येते. ओके. नाही काय घाई नाही, आरामात ये. आता तुम्ही मला भेटून एवढे एक्साइट झालाच आहात तर आपण एकत्र कॉफी पिऊ शकतो का? त्यात काय एक्साइटमेंट असेल? ओ लॉल, अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कप ऑफ कॉफी. एक्सक्यूज मी, इन जेल सी नीली आंखों में से अगर डूब कर बाहर आ गए हो तो ऑर्डर दीजिए. अरे ऑर्डर दीजिए. ओय, असं रागाने बघू नका. मला भीती वाटते. मला ऑर्डर द्या, मी घेऊन येतो. 2 कॉफी. अरे बाबा, पहिले येतो बता की कॉफी मध्ये साखर किती टाकू? 2 चम्मच. अरे जमाइले, कॉफी ब्लैक चाहिए कि व्हाइट? ब्लैक. ओए, जब मैं कॉफी पिलाता हूँ ना तो ये 2.5 किलो के हाथ के साथ पूछता जरूर हूँ कि कॉफी हॉट चाहिए कि कोल्ड. साले, मेरी नजरों से दूर हट जाओ. कॉफी लेकर आओ. तखलिया. अरे बाबा, हा ब्लॅक कॉफी सोबत तक्के पण मागतोय. खरा करंट तर इथूनच मिळतोय. तुझं ह्युमर खूप सॉलिड आहे. हा, थँक्यू. बाय द वे, तू काहीतरी बोलत होतास. नाही, तुम्हीच काहीतरी बोलत होता. ए, तुम्ही वगैरे काय? तू म्हण.
पण तू बोलत होतास तुझ्या मॅरिड लाईफ मध्ये खूप ट्रबल आहे ना. काय सांगू नेहा तुला, माझी बायको खूप संशयी आहे. एक्सक्यूज मी, मला जर एक मेसेज करायचा आहे. ओके, 1 मिनिट. बिर्याणी आहे का? येस मॅम. एक बिर्याणी दे आणि एक चिकन 365. दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, अनाथना ते आंबे करुणा विस्तारी, वारी वारी पडलो भारी पडला आई आई. देवा देवा, मला फक्त एकदाच वाचव प्लीज प्लीज देवा, एकदाच वाचव. मी परत असं करणार नाही प्लीज. बिर्याणी खराब निघाली ना तर ही तुझ्याच तोंडात कोंबीन मी, कळलं ना? कुठे गेला होतास? मी इथे बस इथे, फक्त इथेच. हो, पण खाली काय करत होतास? खालून जग बघत होतो. हा? नाही म्हणजे मोठमोठ्या लोकांनी सांगितलंय, जर तुम्हाला पाहायचं असेल जग तर असं खालून पाहायला हवं. खामोश, कॉफी नाहीये, ते चालेल? टाळं आहे, आहे. लाव तुझ्या हॉटेललाच लाव जा. ओके. अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे? जब भी तुम कहोगे. आधी रात को कहा? वही जहाँ कोई आता जाता नहीं. करेक्ट आहे. अशा ठिकाणी भेटू जिथे आपल्याला कोणीच पाहणार नाही. तब्येतीसाठी बरे आहे, खास करून माझ्यासाठी. टॅन-टॅन. या ला 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 ला. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. काय आहे? खूप आनंदात दिसताय तुम्ही. अगं तुझ्यासारखी बायको मिळाली तर जगातील प्रत्येक नवरा आनंदातच असणार ना. तुम्हाला खूप खुश पाहिलं ना की मला भयंकर भीती वाटते. तसंही जेव्हापासून ही माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून ह्या आनंदचा आनंदच पळून गेलाय. अरे आज तू कपडे धुतलेस, मला सांगायचं मी धुतले असते. जा आज जा टीव्ही बघ, तुझ्या आवडीची सिरियल लागली आहे, चांडाळ झाली बायको. ते चांडाळ झाली बायको नाहीये, चांडाळ झाली सासू आहे. या सिरियलचं जर मी डिरेक्टर असतो ना तर हेच नाव ठेवलं असतं, चांडाळ झाली बायको. थँक यू फॉर कॉलिंग कामिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हाय पिंकी. हॅलो सर, हाऊ आर यू? आय एम व्हेरी मच फाईन. खरं तर आमच्या सासऱ्याचं कौतुक करायला हवं. अरे तुझ्यासारखा ब्युटिफुल चेहरा त्याने इथे रिसेप्शनवर बसवलाय. तू एकीकडे, दलिंदर खाना दुसरीकडे. एक्सक्यूज मी. हेलो. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखरी दिन होगा. 10 मिनिटात पोचतो. चल ठेव, बाय बाय. सर तुझी मैत्रिणी नेहा. काय बोलताय सर? फक्त आपल्यातच, तुझ्यात आणि माझ्यात ठेवायचं. तुझ्या सावलीलाही कळता कामा नये. ओके सर, ऑल द बेस्ट. खरं तर मला तुला थँक्स म्हणायचंय. काय या फुस्स झालेल्या चेहऱ्यामध्ये तू हवा भरल्यापासून मी सारखा उडतोच आहे. Bye, sir. पिंकी हॅलो. हॅपी बर्थडे. सगळ्या दुनियेला मिठाई वाटते, आम्हाला देखील मिठाई दे ना. आम्हाला आवडते मिठाई. एखादा रसगुल्ला, एखादा गुलाबजामुन. सध्या तरी या लॉलीपॉपनी काम चालवा. आंबट आहे पण चालेल आता. आनंद, कामिनी, तू आहेस. केवढा घाबरलो मी. छा, एवढा घाबरतोस तू तुझ्या बायकोला? घाबरत वगैरे काही नाही. बायको आहे म्हणून रिस्पेक्ट देतो. तसं तुला पण मी सेफ ठेवलंय. म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये तुझा नंबर कुठल्या नावाने सेव्ह केलाय सांग? नेहा. वेडी आहेस का नरेंद्रजी? यू नॉटी. पण मला काय वाटतं माहितीये का, काय? तू माझ्याबद्दल सिरियसच नाहीये. नेहा मामला बड़ा संगीन है, लगता है मेरे किस्मत में और 3 है. ये तो फाईट का सीन आहे. मस्करी केली का? मी काय म्हणतो, तू येण्याआधी मी या गार्डन मध्ये सर्वे केलाय. ते मोठं झाड दिसते ना, त्या झाडाच्या मागे आपण काय वार्तालाप करूया. शॉन माय फ्रेंड, शॉन. Not हे again. शॉन, माझ्या मित्र. अरे या दोघींना बाजूला घेऊन मोबाईल मध्ये काय घुसलायस? फिल्म देख रहा था. कोणती? फायरमॅन द गायल. अरे वा, म्हणजे कोल्हापुरात असले पिक्चर बनायला लागले. बरं ते जाऊ दे. मला ना एक 5 लाखाची नितांत गरज आहे. 5 लाख क्यों?
अरे नेहमी नेहमी सेम सेम मेन्यू खाऊन कंटाळा येत नाही काय थोडस जस्ट फॉर चेंज बँकॉकला जाऊन येऊ म्हणतो. हो तीच टेस्ट मी तुला इथे दिली तर अरे काय बोलतो इथेच सेम टेस्ट हो कसं जरा मागे वळ बर. मागे वळायचं ना त्यात काय एवढं हे घे. अरे शौन्या मागितले 5 लाख आणि घातली 1 लाख. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ सुबह शाम है सबको नहाना. अहो कुणा नरेंद्रजीचा फोन आलेला आहे. घेताय की मेलात बाथरूम मध्ये? उठले उठले अहो ऐकलत का? भैरी कुठचे. हॅलो हॅलो आनंद. आपण कोण? हॅलो हॅलो. पुरुषाच्या नंबरवर बाईचा फोन. बघतेच नंबर. कामिनी माझी बॅग. चल बाय येतो. काय व्हॉट्सअपचा लास्ट सीन का बरं हाईड केलं? अरे लोकांना रिप्लाय देऊन देऊन परेशान झालो होतो म्हणून. आणि फेसबुकचा पासवर्ड तोच आहे का चेंज केलाय? तोच आहे कामिनी 420. काय झालं? काही नाही काही नाही. चला 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 उशीर होतोय ऑफिसला. चला. हा या बाईला मला हिरोईनच्या रूपात पाहायचं आहे पण ही माझ्या समोर प्रत्येक वेळेस वॅम्प बनून येते. सिस्टर ऑफ चुडेल. हा निघालोच. तेल लावायचं रोज सांगावं लागतं का? चला. रामचोर बापाच्या पैशावर माल करतो. बायकोवर हात उचलतो. आवाज नाही करणे का बायकोला मारतो. काय केलंय? भाऊ बायकोचं मंगळसूत्र विकून डान्स बार मध्ये जातो आणि मुलींवर पैसे उडवतो आणि तो बियर उडवतो. असं काय? आत आहे. कुठेस तू? शिवाप्रभू सोबत आहे. आणि हे आवाज कसले येत आहेत? काय नाही एक दोघांना फोडतायत. अच्छा. तू जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर इथे ये. काम आज नेहाला 5 स्टारलाच घेऊन जातो. काय रे? काय साहेब? काय काय चाललंय? काय धूळ बघ किती आहे, जाळ बघ किती आहे, दिसत नाही? झाडी कुठे कुठे झाडी? काना खाली जाळ काढेन. जा जागा जाऊन उभा राहा. नुसता तांबाखू म्हणत असतो. चाल. येस सर. काय अरे देवा. हा डायरेक्ट ऑफिस मध्ये मला सांगायचं ना. नाही सांगितलं मला. संकट कधी सांगून नाही येत. छोटा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायला आलोय. हा बाबा या ना. मला पण आतमध्ये जरा मोठमोठी काम आहेत आवरून घेतो. याला घरी बायको त्रास देते. आता काय डोक्यात नाचायला आलंय. गबरे वा वा देवा. हे बघ बरा भेटलास तू आणि तो कोण तो आनंद आहे ना. तुम्ही लक्ष ठेवा. अख्खं ऑफिस सांभाळा. कळलं? मी जाणार आहे जरा वेकेशनला. कळलं की नाही? तुझ्या आईला नेणार नाही. जरा आपली जिंदगी का मजा लूटने दो यार. जिंदगी का मजा. अजून किती दिवस अशी करणार? तू हा 1 मिनिट. हा पिंकी. सर ते तुमचे ब्रदर इन लॉ आहेत ना? ब्रदर इन लॉ नाहीये, दुश्मन इन लॉ आहे. त्याचा बाप आहे तो फादर इन लॉ आहे. माझ्या बायकोनेच त्याला इथे पाठवलंय माझ्यावर लक्ष ठेवायला. आता यापुढे आपल्याला जरा अलर्ट राहावं लागणार आहे. तुमच्याकडेच बघतायत ते. तेच म्हणतोय मी. काय चाललंय? काम करा काम करा. नुसता टाइमपास चालला. ए बोल बच्चन. मला नाही ते काम करा. आय वॉन्ट रिझल्ट ऑफ. कुठे आहे तो? कुठे आहे तो झोपाळू? अचानक वातावरण प्रचंड तापलंय.
वर्षा काय झालं मला लंडनला पाठवायची लडाखला पाठवलंस. अहो नशीब तुम्हाला लडाखला पाठवलं, एकाला तर मिसाईलवर बसून इस्रायलला पाठवलं, अजून परत नाही आला. काय झालं? या माणसानं मला लंडनला पाठवायच्या ऐवजी लडाखला पाठवलं. धावपट्टी उतरलो आणि ही बंबारडी. एक मिसाईल आलं आणि माझ्या डोसक्यावर. शांत व्हा. मी तुम्हाला लंडनला पाठवतो आणि इन्शुरन्स पण करून देतो फ्री मध्ये. साहब का इंश्योरेंस भी कराओ फ्री में और लंदन का टिकट भी देना, समझा? दादा इन्शुरन्स म्हणजे जीवन सुरक्षा. आणि तवाच मी असतो तर. आता मी आलोय ना, या सर्वांना रॅम्बो सर्कस दाखवतो. आता सध्या तरी इथे तसं काही दिसत नाहीये. खरं बोलतोयस तू? हो, तू काळजी नको करूस. मी आहे इथे, नजर ठेव. नाही रे, तो एक नंबरचा चालू माणूस आहे. पुरुषांच्या नावावर बायकांचे नंबर सेव्ह करतो. काय बोलतेस? असं असेल तर आताच आत जाऊन बघतो. सध्या नाही. आधी तू माहिती काढ की हा नरेंद्रजी कोण आहे ते. मला यांना रंगे हात पकडायचे, मग कळेल ह्यांना की 3rd डिग्री टॉर्चर काय असतं ते. ठीक आहे. हॅलो, कुठे आहेस तू? लवकर ये, मला टायमिंग ऍडजस्ट करावं लागतंय. लवकर ये, महत्वाचं बोलायचंय. वतन पर जान देने से 4 कंधों पर जाएंगे. आशिकी में गए तो म्युनिसिपालिटी वाले ले जाएंगे. ओ काका, आधीच बायकोच्या कटकटीने परेशान आहे मी, कशाला त्रास देताय? अरे चाललास कुठे? बायकोच्या टॉर्चरवर शेर ऐकवतो ना. हा, बायकोच्या टॉर्चरवर? अरे वा, हा, बसा बसा बसा. एक नाही 4 ऐकवा, 4. तो अर्ज है. हा, इर्शाद. इरशाद हसमी का ही शेर है. हाँ? बीवी को कुत्ता काटा, बीवी को कुत्ता काटा, क्या जमाना आ गया. बीवी तो अच्छी है, कुत्ता दीवाना हो गया. मोहब्बत में बीवी गजल का शेर है. खफा हो गई तो बारूद का ढेर है. करेक्ट आहे. इथे लागलं माझ्या, इथे लागलं. हा, माझी बायको बारूदचा ढेर नाहीये, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब. एक गलती कभी न करना. काय? एक गलती कभी न करना. बेगम के नाम अपना घर न करना. शादी से पहले क्या जिंदगी थी. पहले लोटा थी, अब चंबुरा हो गई. आनंद, जंबुरे देख कौन आया. अरे मला इथे बोलून तू तिथे काय करतोयस? माझी टिंबटिंब आली आहे. माझी गर्लफ्रेंड आली आहे. आपण नंतर बोलू. येतो. अरे स्टेपनी वर शेर ऐकवतो ना. सबक मिल गया शादी का ऐसा, ये लगे दम बिरयानी जैसा और वो खटी दाल जैसा. आलास? काय महत्वाचं बोलायचं होतं? प्रॉब्लेम झालाय. काय परत लग्न केलंस की काय? कुत्रा चावलाय मला. आहे तीच सांभाळता येत नाहीये. माझ्या बायकोने तिच्या भावाला पाठवलंय ऑफिस मध्ये इन्क्वायरी करायला. अरे इन्क्वायरी वरून लक्षात आलं. नाही, इथे की नको, मला- इथे नको. आपण दुसरीकडे बोलू. Come on. अरे काही दिवसापूर्वी मी फोन केला होता, तो फोन तुझ्या बायकोने उचलला. काय? काय बोलली मग? नाही, काय बोलली नाही. मी तिचा आवाज ऐकला आणि फोन कट केला. अच्छा, यासाठी तो ऑफिस मध्ये सर्व्हेलन्स कॅमेरा आलाय काय? नक्कीच भाऊ बहीण मिळून माझं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्लॅन करतायत. करू देत. त्यांच्या कॅमेऱ्यात पण दिसणार नाही मी. मला एक गोष्ट कळत नाही, तू एवढा घाबरतोस का तुझ्या बायकोला? सरळ सांगून का नाही टाकत की तुझं बाहेर अफेअर आहे म्हणून? सांगायला काय नाही ग, पण हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कसं असतं माहितीये ना? कसं? आपण लहानपणी नाही का बागेत जायचो, आंबा कैरी चिंचा चोरायचो आणि जी मजा घ्यायचो तसं असतं. व्हाय फार्ट अँड वेस्ट इफ यू कॅन बफ अँड टेस्ट. शी, तुला काही दुसरी म्हण सापडली नाही का? काय पाहिजे तुला? गप जेवा. मला हवंय लोणचं. देवा जरा लोणचं दे. थँक्यू. पण बरं झालं देवा, आज ऑफिसला आलास. असं महिन्यातून एकदा ऑफिसला यायलाच पाहिजे तुला. महिन्यातून एकदा कशाला? तो आतापासून रोज ऑफिसला येणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला कशाला प्रॉब्लेम. येऊ दे, यायलाच हवा. तेवढंच माझं काम सोपं होईल ना. ताई, येतो मी. सकाळी ऑफिसला पण जायचंय. थँक्स फॉर द डिनर. गुड नाईट. आणि उशीर होत असेल तर मला सांग. कशाला? तो तुमच्या आधी ऑफिसला जाणार आहे. जेव्हा आता
या दोघांची युती स्ट्रॉंग झाली तर मग आपलं डिपॉझिट जपत. हॅलो, झोपली होतीस? नाही रे, आता झोपायला जाणारच होते. बघ ना कसलं संकट आलंय आपल्या प्रेमावर. माझा मेवणा घुबड म्हणून माझ्या डोक्यावर बसलाय. आता तर तू उद्यापासून ऑफिसलाही येणार आहे, सर्व्हिलन्स कॅमेरा म्हणून. आता जरा आपल्याला भेटताना अरे देवा, आता कसं होणार या लैला मजनूचं? नको टेन्शन घेऊ. पायरसीला आजपर्यंत कोणी थांबवू शकलंय का? जे हे लोक थांबवतील असा गुप्त रस्ता शोधून काढतो ना, की जो ऑफिस मधून डायरेक्ट तुझ्या हृदयापर्यंत येऊन पोहोचेल. हाव सो स्वीट. पण तो रस्ता कुणाला सांगू नको हा. हे बघ, चल फोन ठेव, माझी बायको उठेल. चल ठेव. गुड नाईट. नंबर डिलीट करायला हवा. उगाच कुठलाही पुरावा मागे ठेवता कामा नये. कुठे गेला होता? बाथरूमला गेलो होतो. मग इथली बाथरूम कशासाठी आहे? त्यासाठीच आहे, पण दरवाजाचा आवाज येतो ना, उगाच तुझी झोप मोड होईल म्हणून मी बाहेर गेलो होतो. आणि हा फोन? फोनची काय गरज आहे बाथरूम मध्ये? हा फोन बाजूला होता ना, मध्येच वाजला असता, तुझी झोप मोड झाली असती म्हणून सोबत घेऊन गेलो होतो. आहा, बरीच काळजी आहे माझ्या झोपेची. द्या इकडे तो फोन. लास्ट टाइल डिलीट नाही ना केले? अरे लावलाच नाही तर डिलीट काय करणार? आणि डार्लिंग कोण आहे? तुझाच नंबर आहे, बघ जरा. देवा देवा, उचल मला. माझी बायको सारखं संशय घेत असते. उचल. बस 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 झाली ड्रामेबाजी. झोपा आता. अर्ध्या रात्री नसते पराक्रम सुचतात तुम्हाला. देवा उचल, मला नाही, हिला उचल. सकाळ व्हायच्यात मरू देत. काम आहे काम. देवा, माझी प्रार्थना इतके लगेच ऐकलीस तू? मला वाटलं स्पॅम फोल्डरला टाकलीस की काय. नाही, अजून वेटिंग लिस्टलाच आहे प्रार्थना. काय आहे? सुखाने मला झोपू सुद्धा देऊ नका तुम्ही. मला नाश्त्याला काही मिळेल? बाहेर जाऊन खा कुठेतरी. तसंही तुम्ही बाहेर शेणच खाता. जा बघू, झोपू द्या मला. हा वॉचमॅनच्या आधी आले माझ्यावर लक्ष ठेवायला. जगात एवढी लोक मरतात, हे दोघं बहीण भाऊ मरत का नाहीत लवकर? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघतो इकडेच. हा बोक्यासारखा दारातच बसलाय. बाहेरही जाता येत नाहीये. माझ्या प्रोग्रामची वाटच लागली. हा गेला काय बघू येतो.
हॅलो कामिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पिंकी मी बोलतोय मी. सर सर मला या जेलमधून पळण्याचा मार्ग मिळालाय खिडकीतून. काय बोलताय सर? ऐक 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 ऐक, एका तासात मी जाऊन येतो. तोपर्यंत कॅबिन मध्ये कुणालाच पाठवू नकोस, ओके? पण त्याला जरा बोलण्यात गुंतवून ठेव, जरा फ्लर्ट वगैरे कर त्याच्याबरोबर. मी येतो एका तासात, ओके? ओके सर. टाइम काय झालाय? सर 1:30. सर सर 1 मिनिट. सर थांबा प्लीज. सर 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 मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. काय इम्पॉर्टंट काय? माझ्या बरोबर चालता का जरा? बापरे. प्रेमात उडी मारणं सोपं आहे, पण एवढ्या उंचावरून उडी मारणं सोपं नाहीये. आता कोणाचा बाप पण मला अडवू शकत नाही. नेहा डार्लिंग, मी आलोच. सर तुम्ही किती हँडसम आहात आणि तुमची पर्सनॅलिटी सो अडॉरेबल सर. हा तर मला तुमच्या बरोबर मैत्री करायची आहे. तर करा, काय प्रॉब्लेम आहे? सर यू नो ना ऑफिसची लोक आणि त्यांचे गॉसिप्स. आपण कॉफी प्यायला जाऊया का? एक कॉफी लेके यार. सर इकडे नको, आपण बाहेर घेऊया ना. हॅलो. तू इथे बसला ना शॉक? धक्का बसला ना? असे दिवसातून 500 प्रकारचे धक्के मला बसत असतात. का? तुला काय शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे का? का असं का बोलतोय? अगं नाही का बोललो तो आफत. आता नवीन एक आफत आली आहे. कसली? माझा मेवणा ऑफिसला यायला लागलाय माझ्यावर जासूसगिरी करायला. तुला सांगतो आपल्या आता लव्ह स्टोरीचा दी एंड जवळ आलाय बरं का. काय? फोन वाजतोय, फोन उचल. माझा बायको आफत. हॅलो. कुठे आहात तुम्ही? ऑफिस मध्ये. मी कॅबिन मध्ये कॉल केला होता, उचलला का नाही? आता वायर निघाली असेल, बघतो मी. देवा पण फोन उचलत नाहीये. आता तो फोन उचलत नाही तर मी काय करणार? उचलेल ना तो. तुम्ही खरं बोलताय ना? ऑफिस मध्येच आहात ना तुम्ही? आता फोन मधून येऊन तिथे बोलू का तुला? बोललो ना ऑफिस मध्ये आहे. चल ठेव, काम पडलेत ग मला. अच्छा. किती झाले? 200 रुपये. मशनात जाशील जास्त पैसे घेतलेस तर. घे. सर तुमचं लग्न झालंय? कोणी आवडली नाही. आणि तुझं? सर एंगेजमेंट झाली आहे. मग कशाला विचारलास? तुला मी इथे कशासाठी पाठवलंय? मी इथे तुला लक्ष ठेवायला सांगितलंय आणि तू इथे लाईन मारत बसलायस. काय नाही ताई, जरा इम्पॉर्टंट बोलत होतो. तुला मी सांगितलंय तो 1 नंबरचा चालू माणूस आहे म्हणून. तो तुझ्या हातावर तुरी देऊन बाहेर काय काय चाळे करत असेल आणि तू इथे वॉचमॅन सारखा उभा राहून हे धंदे कर. ताई मी आत्ताच जाऊन बघितलं होतं, कॅबिन मध्येच आहेत ते. कॅबिन मध्ये आहेत? चल दाखव मला. आज खैर नाही यांची. बघ आहेत का? आहेत कॅबिन मध्ये. मी या माणसाला पुरेपूर ओळखते. 1 नंबरचा खोट. हे बघ, बघितलंस? बोललो होतो ना मी. काय झालं? अचानक कसं काय येणं केलं ऑफिसला? बस चहा घेऊन जा. काही गरज नाहीये, तुम्ही तुमचं काम करा. सरक रे. टेन्शन घेऊ नका, रुटीन एन्क्वायरी होती. चांदण्या रूपाला रुसवा कशाला, झाल गेल सरू दे ये ना मिठीला. चांदण्या रूपाला रुसवा कशाला, झाल गेल सरू दे ये ना मिठीला. रागाचा पारा जरा खाली पळू दे, गोऱ्या गाली आता कळी खुलू दे. आगाचा पारा जरा खाली पळू दे, गोऱ्या गाली आता कळी खुलू दे. राहू आता गोडीनं, नाचू गाऊ जोडीनं. राहू आता गोडीनं,
नाचू गाऊ जोडीनं ओठात प्रेमाचं गीत फुलू दे कोऱ्या गाली आता कळी खुलू दे जोडी तुझी माझी मस्त जमू दे कोऱ्या गाली आता कळी खुलू दे जोडी तुझी माझी मस्त जमू दे नखराता बरा दिसला माझा तुला मस्का मारू नको फसवी नजर तुझी दैना होई माझी जीव जाळू नको कळली मला तुझी गोडी गुलाबाची झालो दिवाना तुझा आपल्या प्रेमाची धुंदी चढू दे बेभान होऊ आता राहू आता गोडीनं नाचू गाऊ जोडीनं राहू आता गोडीनं नाचू गाऊ जोडीनं ओठात प्रेमाचं गीत फुलू दे कोऱ्या गाली आता कळी खुलू दे जोडी तुझी माझी मस्त जमू दे कोऱ्या गाली आता कळी खुलू दे जोडी तुझी माझी मस्त जमू दे अरे नवीन चौकीदार अरे हाच आहे अरे सकाळी सकाळी मी पण येतो ऑफिसला. तुझी गाडी कुठे कशाला 2-2 गाड्या उगाच पेट्रोल वेस्ट. हे बघ तुला आधीच सांगतोय मला संध्याकाळी लवकर घरी यायचंय. का कोणाला रस्त्यात लिफ्ट द्यायची आहे का? अरे काही होऊ शकतं म्हणजे पोटात दुखू शकतं डोकं दुखू शकतं चक्कर येऊ शकते काही होऊ शकतं यार. मग मी सोडीन चला. मागे काय करताय? बॅग ठेवतोय. गाडी कोण चालवणार? या स्टेरिंग कुठे सोडू क्लच. हॅलो पिंकी. हां सर. ॲज युजल 1 तासाचा ब्रेक. बाहेर जरा सांभाळून घे मी आलोच. सर 1 मिनिट सर 1 मिनिट थांबा सर आनंद सर आराम करत असतील लंच ब्रेक झालाय. मी काय म्हणते तुम्ही माझ्या बरोबर चला ना लंच करायला. काय नाव काय तुझं? पिंकी. हे बघ पिंकी मी माझ्या आयुष्यात एवढ्या पिंकी चिंकी बघितल्यात ना ही तुझी बिस्किटं माझ्यासमोर टाकू नको समजलीस? हट. 7 6 5 4 3 2 1. हॅलो काय विचार करतोयस? काय नाही ग गुंडांच्या घरात फसलोय ग मी. कोण गुंड? माझी बायको आणि माझा मेवणा. एक गुंडा एक गुंडी. तू घाबरतोयस त्यांना? अरे हिरो सारखी अशी फायटिंग करायची. डिशुम डिशुम काय हे? फायटिंग मी माझ्या बायकोला ओळखत नाहीस तू. हे बघ यापुढे जर तुला मला कॉल करायचा असेल ना तर मी सांगत नाही तोपर्यंत कॉल करायचा नाही. माझ्या बायकोला जर हे सगळं कळलं ना हे सगळं जे अशी काही करतेस ना हे अशी करायला डोक्यावर केस पण ठेवणार नाही ती. ओ माय गॉड. हे बघ उद्या जर तुझ्या बायकोला कळलं ना तर प्लीज तू माझ्या भरोश्यावर राहू नकोस. आईला तू पण चायनाचीच निघाली. अरे कॉफी सांगितली होती काय आणलं हे? घरी वाट बघतोय.
लाज नाही वाटत ढेंटडाण करायला? अरे आनंद, हे काय चाललंय तुझं? मला इथून जाऊन 6 महिने नाही झाले तरी काय थेरं चालू केलीस? अरे इतकी फुलासारखी मुलगी, मला वाटलं छान जपशील तिला, पण हा काय धिंगाणा तुझा रे? शिशी शिशी, लाज वाटते मला. या तुमच्याच स्वागतासाठी थांबलेत सर्व. आणि कुठे ती तुमची मैत्रीण, हा जिच्यासाठी ऑफिस मधून एवढे कष्ट घेऊन जातात ते? सोबत का नाही आणलं तिला? नेहाबद्दल बोलतेस का? मैत्रीण आहे ती माझी. मैत्रीण? वा, मैत्रीण? कळलं बरं का कसली मैत्रीण येते? अरे आनंद, असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे? एकदा तरी आपल्या आत्याचा विचार कर. आत्या जाऊ दे, बायकोचा तरी विचार करायचास रे. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा. याला असं नाही करणार, याला मी दाखवते. ए थांब रे. भाऊजी हे चुकीचं आहे तुमचं. माझ्या बहिणीला फसवता तुम्ही. तुम्हाला आम्ही साधा सुद्धा समजलो, पण तुमची बाहेरची पिक्चर आहे ना, माहित नव्हती मला. 2 दिवस माझ्या मागे लागून काय कळलंय तुला? सगळे काय कळलंय मला. बाहेर काय चाललंय तुमचं, कधी कुठे कसे जाता, कुणाला भेटता. हा ना, मग त्यापेक्षा घरी थांबायचं ना. सगळं कळलं असतं बाकी तुझ्या बहिणीबद्दल. आनंद, आनंद काय आनंद? हा काय आनंद? माझ्या मुलीला काहीही बोलायचं नाही. माझी मुलगी सोनं आहे, सोनं. मग काय चपलाहार बनवून गळ्यात घालू? अहो काय बोलताय काय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही रस्त्यावरून आणली तिला? ए चुप. चुप काय चुप? हा, तुम्ही गप्पा बसा. तुम्हाला काय कळतं यातलं? ए चुप म्हटलं ना, चुप. इतके दिवस ऐकून घेतलं, ह्याच्या पुढे काय बोललीस ना, नरडे दाबून टाकीन. चुप. बोलावं काय बोलायचं ते. हे बघा, मला आई वडील नाहीयेत. जे काय ते माझी आत्या आहे. ही म्हणाली मला की लग्न कर, आयुष्यात सुखी राहशील. हिचं ऐकलं, केलं मी लग्न. पण लग्नानंतर मला काय मिळालं बायकोकडून? नुसता अविश्वास, अपमान. घरात तर घरात, बाहेरही माझी इज्जत काढायला लागली, इन्सल्ट करायला लागली. अरे नवरा हसत हसत घरी आला तरी म्हणते, काय आज खुश दिसताय, बाहेर पोरी बघून आलात की काय? आणि असं शांत चेहऱ्याने घरी आलो तरीही बोलते, काय आज चेहरा पडलेला दिसतोय. अरे नवरा एवढा थकून भागून घरी आल्यानंतर बायकोच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून त्यालाही बरं वाटतं, त्याचाही थकवा दूर होतो. पण आमच्याकडे तसं नाही, सगळं उलटच. घरात एंट्री करताना असं मनात धडधड धडधड होतं. जसा एखादा गुन्हेगार पोलीस स्टेशनला रोज हजेर लावला जातो ना, तसं होत आहे माझं. बरं, घरात आल्यानंतर मोबाईल मागून घेते आणि विचारते, व्हॉट्सअपचा लास्ट सीन हाईड का केलात? फेसबुकचा पासवर्ड तोच आहे का बदलला? आत्या माझे केस बघ, आरशात पण बघू देत नाही मला. तेलात बुडवून डोक्यावर चिकटवलेत केस माझे. बाहेर लोक हसतात. सेल्फ रिस्पेक्ट आणि फ्रीडम उरलाच नाही माझ्या आयुष्यात. हिच्या हातचं खेळणं झालं मी, खेळणं. ही चावी देते तसं मी हसतो, ही चावी देते तसं मी रडतो. तू माझ्या आयुष्यावर. बरं, एवढ्यावर थांबत नाही. त्या दिवशी आम्ही पिक्चरला गेलो होतो. हा, स्क्रीनवर हिरोईन दिसली की मला म्हणते, मान खाली करा, मान खाली करा. आणि स्वतः मात्र हिरोचे 6 पॅक बघत बसते. नाही, मी म्हणालो मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझा विश्वास आहे माझ्या बायकोवर. लग्न हे विश्वासावर टिकतं. जगात जेवढे पण डिवोर्स झालेत ना, त्याला एकमेव कारण आहे, तो म्हणजे अविश्वास. आमच्या घरात तर अविश्वास ठासून भरलाय. नरक झालाय, नरक. नरकात राहतोय मी. हे बघ, नाही हे बघ आत्या, थोडी चूक माझी पण आहे, मान्य करतो मी. खरं तर त्या जग्गूचं ऐकायला नको होतं, पण मी सगळं थांबवलं ग. पण घरात आलो की सतत हिचा संशय संशय संशय. अरे आनंद, जीव पण गुदमरत होता माझा. म्हणून मी नेहाशी मैत्री केली, थोडं रिलीफ होण्यासाठी. अरे बरोबर आहे, पण तू एकदा तरी मला फोन करायचास ना. काही वेगळं वाकड केलेलं नाहीये. अगं कामिनी, काय झालं? मिस्टर आनंद, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही बाबा होणार आहात. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आपण मामा होणार. मामा होणार, मामा. मी काय म्हणते, सॉरी हा. काय बोलते? नाही, मी पण सॉरी. पण मला त्या चिपळीचा फार राग आलेला आहे. जाऊ दे ना, तिला स्टॉप ब्लॉक मधून बाहेर गायब करून टाकले मी.
आता तुझ्या माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आपल्या आयुष्यात. मी काय म्हणतो, ही गोष्ट बाहेर जरा शेअर करून येऊ. फोन इथेच विसरले वाटतं. हॅलो. सॉरी सॉरी सॉरी. अरे तो भाग छान झालं छान झालं. अरे वा वा बेटा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओ, कुठे आहात तुम्ही? हा पंकज कोण आहे बाईच्या आवाजातला? अरे ती आमच्या ऑफिस मधली सेक्रेटरी आहे, तिचं नाव पिंकी आहे. तुला घाबरून मी ते पंकज टाईप केलं. याचा निर्णय आता ऑफिस मध्येच लागेल. खैर नाही आता या पिंकीची. अरे देवा. काय रे मायकल, देवदास भंडारीच्या गॅरेज मध्ये काम करायचं सोडलंस का रे तू? 5 वर्ष काम केले साहेब तिकडे. लय पाठ चोरी केले. एक स्टेपनी चोरताना पकडले गेलो. मग काय लात मारून बाहेर काढलं त्यांनी. एक सांगू साहेब, बेईमानीचे 500 रुपयापेक्षा इमानदारीचे 50 रुपये हवाभर हवाभर चल. ए साहेबांच्या ह्याच्यामध्ये हवाभर, टायर मध्ये हवाभर. पिऊन नारळ पाणी, ह्या नारळाचं पाणी पिऊन एक साथ 2 पोरं होते ती. आणि जर 1 महिना घेतलं तर काळी पोरं गोरी होते ती. ओ मावशी घ्या की, किती महिना आहे? आ? तुझ्या आईला शांताराम तू? Who are you? हु एम आय? Yeah, आय एम जग्गू. I don't know any Jagu Pagu. जुली बोली, तुम्ही पण मला नाही ओळखलं? Just go to hell. अरे अरे तिच्या शेतात बसण्याची आवड असेल तर बरोबर ठेव. काय? Tamrail. हे माझं बाबू. अरे, अरे. आलालालाले. कोण आलं, कोण आलं? बाय. हॅलो. हाय अँडी, मी तानिया बोलतेय. ऐक ना, मला ना जरा एक 30,000ची गरज आहे. रॉंग नंबर. आ? बायकांचा संशय घेणं कधीच संपत नाही. हा, पण जी बायको नवऱ्यावर संशय घेते तिचंच खरं नवऱ्यावर प्रेम असतं आणि पॉझिटिव्ह राहते. हा, पण माझ्यासारखी स्टेपनी ठेवायची चूक कधीच करू नका. तुमच्या लक्षात येते ना, गाडी बदलली आहे, चष्मा सगळं बदला, पण बायको आहा